ज्यावेळेस 2010-11 साली मी 11वी-12वीला होतो, तर 2 वर्ष मला सुद्धा फिजिक्स त्यांनी शिकवलेलं आहे. तर आज आपण सगळे खूप फॉर्च्युनेट आहोत की मॅडमचं आज आपल्याला असोसिएशन मिळते आणि त्यांचा हा जो दांडगा अनुभव म्हणू शकतो आपण फिजिक्समध्ये जो आहे आणि त्यांनी नीटच्या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे, CETच्या विद्यार्थ्यांना घडवलेला आहे. तर त्यांच्याकडे खूप सगळे शॉर्टकट्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्यांचा खूप डिटेल्ड अभ्यास आहे. त्यांना सगळं माहिती की कुठल्या टॉपिकमधनं काय येतं सगळं डिटेल आहे. तर सगळं त्यांचं जे नॉलेजचं जे खजाना त्यांच्याकडे आहे तर ते तुमच्याबरोबर आता शेअर करतील. तर मी मॅडमला रिक्वेस्ट करतो आमच्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करा. मी जर आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कुठल्या सब्जेक्टचं टेन्शन येतं, 90% मुलांचं उत्तर आहे फिजिक्स, बरोबर. एक्सेप्शनल 5 किंवा 10% मुलं अशी असतील की ज्यांना फिजिक्स इझी जातं, बरोबर. तर फिजिक्स ह्या सब्जेक्टची फक्त भीती केलेली आहे. तर बघा, विषय हा खूप सोपा करून हसत खेळत पण शिकता येतो आणि आज मी तुम्हाला तो तसाच शिकवणार आहे. बघा, आयुष्यात माणसाने नेहमी प्रोफेशनल असावं आणि विषयाच्या बाबतीत सुद्धा प्रोफेशनल असावं. मग प्रोफेशनल कसं असावं? तर रँडम अभ्यास करण्यापेक्षा एक स्ट्रॅटेजी ठेवून, एक मार्ग आखून जर आपण अभ्यास केला तर आपला फायदा होतो. आणि म्हणून प्रोफेशनल कसं व्हायचं? तर जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा. आता इथे काही PCB ग्रुपचे मुलं बसलेले असतील, काही PCM ग्रुपचे मुलं बसलेले असतील आणि तुम्हाला PCB आणि PCM मिळून 74 to 75 चॅप्टर्सचा अभ्यास करायचा आहे. आय एम करेक्ट? मग आता कसं करणार? तर तुम्ही काहींनी वर्षभर केलेला आहे, काहींनी केलेला नाही, बरोबर. काहींना तहान लागली की मग विहीर खोदायची सवय असते आणि त्यातले मॅक्सिमम आहेत हे मला माहिती आहे. कारण वर्षभर आपण काय केलेलं आहे तर आपण रेग्युलरचा अभ्यास किंवा तुम्ही कॉलेजला जात असाल तर प्रॅक्टिकल, सबमिशन, ह्या सगळ्या गोंधळात आपला CETचा अभ्यासच करायचा राहून गेला, बरोबर का. मी पण विद्यार्थीच होते, एकदम शिक्षक नाही झालेली. आणि त्यामुळं मग आता आपल्याला सक्सेस तर मिळवायचंय. मग सक्सेस कसं मिळवायचंय? तर उपलब्ध असलेला वेळ जो आपल्याकडे आहे तर त्याच्यात आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. कसं वर्क करायचंय? स्मार्ट वर्क करायचंय. आता हार्ड वर्क करायचंय आणि पेपरच्या 3 तासात, म्हणजे जो काही तुमचा वेळ आहे तर त्या 3 तासात आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. बघा, यू हॅव अ पॉवर टू डू एव्हरीथिंग अँड एनिथिंग. तुम्हीच करणार आहात. तुमचा पेपर लिहायला कोणी येणार नाही, ना तुमचे शिक्षक, ना तुमचे मम्मी पप्पा, ना तुम्ही ज्याचे कोणाच्या घरी लाडके असाल ते कुणीच येणार नाही, बरोबर. म्हणजे एक्झाम तुम्हालाच द्यायची आहे आणि ती ऑनलाईन द्यायची आहे. आता यात काहींना नीट द्यायची असेल, काहींनी JEE दिली असेल, ती अवघड गेली म्हणून CETकडे शिफ्ट झालेले असे पण असणार आहेत, बरोबर की नाही. हां, तर आता माझा अनुभव सांगितलं सरांनी, तुमच्या वयाच्या दुप्पट माझा शिकवण्याचा अनुभव आहे, बरोबर की नाही. आणि त्यामुळे मी जे काही बोलते ते सगळ्या अनुभवाने बोलते, म्हणजे तुमच्या मनातल्या भावनांना मी फक्त शब्द देते, बरोबर आहे का. आणि आता काय करायचंय तर तुम्ही आज जाताना 2 तास काय तुमची कपॅसिटी असेल ते मी दिवसभरही शिकू शकते. एक्सक्यूज मी. नंतर करते, मी लेक्चरला आली आहे. ओके. तर बघा, तर ह्या 2 वर्षात तुमच्याकडून जे राहून गेलंय ते आपल्याला आता करायचंय आणि ते खूप कमी वेळात करायचंय. ते अगदी छान पद्धतीने करायचंय, टेन्शन न घेता करायचंय. माझं नेहमी एक ब्रीद वाक्य आहे, टेन्शन लेने का नाही देने का. आलं का लक्षात? कधीच घ्यायचं नाही, आपल्यामुळं आलं पाहिजे समोरच्याला टेन्शन. आलं का लक्षात? आणि मग ते कसं द्यायचं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने देता येतं. तर आता कसं द्यायचं? जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही एवढं स्मार्ट वर्क करायचं तर शिक्षकाला पुढे येताना थोडं टेन्शन आलं पाहिजे. अरे आज यांनी मला अनकॉमन काही विचारलं तर मला सांगता येईल का, म्हणजे इतका तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आलं का लक्षात? आणि तुमच्या पुढे आता पुस्तकं कोणते वापरायचे, काय करायचं, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत तुमच्या पुढे, बरोबर की नाही. मग आता प्रोफेशनल स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे तुमचं टेक्स्टबुक CET साठी आणि नीट साठी तुमचे NCERTचे टेक्स्टबुक.
ते रीडिंग बिटवीन दी लाईन बारीक बारीक वाचायचंय. मी तुम्हाला उदाहरणासह सांगणार आहे की PYQ जे पडलेत ते तुमच्या पुस्तकातूनच पडले, पुस्तकाच्या बाहेरचं काहीच पडलेलं नाही. तुमच्या बोर्डाच्या पेपरला सुद्धा बघा तुमच्या टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह न्यूमेरिकल पडलेत ह्या वर्षी. मी पण CET नीट JEE क्लासेस घेते आणि फक्त मी संस्थेमार्फत घेते आणि तिथे मी मुलांना हेच सांगायचे की बाळांनो टेक्स्टबुकचे अनसॉल्व्ड मी सगळे एकूण एक सोडून घेतलं होतं आणि सॉल्व्ड मात्र एवढा वेळ मिळत नाही आणि सॉल्व्ड तुम्ही करा, मी ते करून घेतले होते. आणि त्यामुळे ह्या वर्षी बघा तुम्ही जर नीट बारीक क्वेश्चन पेपरचा जर अभ्यास केला तर सगळे सॉल्व्ड न्यूमेरिकल्स पडलेले होते. बघा तुमच्या त्या सॉल्व्ड ब्रॅकेट मधले बोर्डाला न्यूमेरिकल्स पडले. म्हणजे थोडक्यात काय, त्या पुस्तकातल्या कुठल्याच पॉइंटकडे दुर्लक्ष करायचं नाही. म्हणजे तुम्हाला आता त्यातलं काय काय इम्पॉर्टंट आहे हे मी सांगणार आहे तुम्हाला, पण रेग्युलर अभ्यास करताना तर तुम्ही आता तुमच्याकडे एवढा वेळ नाहीये, आता ओव्हरलुक करायचं. तुम्ही कसं ओव्हरलुक करायचं ते पण मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आता इथं पाहिलं की माझं YouTube चॅनल आहे विंग्स ऑफ फिजिक्स आणि त्याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की मी फक्त फिजिक्सच नाही शिकवत, मी हिंदीचा पेपर कसा लिहायचा, इंग्लिशचा पेपर कसा लिहायचा, मराठीचा पेपर कसा लिहायचा, बायोचा कसा लिहायचा, गणिताचा कसा लिहायचा, केमिस्ट्रीचा कसा लिहायचा, ह्या सगळ्याचं बोर्डाला पण मी मार्गदर्शन केलंय. आणि आता जर तुम्ही रिसेंट पाहिलं असेल तर प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी म्हणजे बायोचा अभ्यास करताना कोणत्या चॅप्टरवर फोकस करा, मॅथ्सचा करताना कशावर फोकस करा, केमिस्ट्रीचा त्याचा अभ्यास कसा करा, याचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले. आणि त्यानिमित्ताने मला काय झालंय तर मला नुसतं फिजिक्सच येत नाही, आता मला 50% केमिस्ट्री, 50% बायो आणि 50% मॅथ्स पण यायला लागलं. आलं का लक्षात? आणि म्हणजे हार्डवर्क दॅट इज अ की ऑफ सक्सेस. एका रात्रीत जे कोणते यशस्वी लोक आयुष्यात झालेत बघा, चांगले तुमचे आवडते कोणी घ्या, मी माझे आवडते बोलते कोण आहेत ते, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, हे जे सगळे आज दिग्गज आहेत हे एका रात्रीत नाही झालेले, त्यांची आयुष्याची तपश्चर्या असते बाळांनो. म्हणजे कोणतंही प्रोफेशन असेल, पॅशन असेल तर तिच्या आयुष्याची तपश्चर्या असते. म्हणजे शॉर्टकट, यशाला कधी शॉर्टकट नसतो, यश हे नेहमी हार्डवर्कनेच मिळत असतं. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही आजही ठरवलं की CET क्रॅक करायची तर तुम्ही करू शकता. बेटर लेट दॅन नेव्हर. आणि म्हणून कधीच बघा शेवटपर्यंत लढायचं. आपण ह्या महाराष्ट्रात राहतो, ह्याच्यामध्ये धर्मासाठी लढणारे संभाजी महाराज आहेत बघा, अंगाचे इतके हाल झाले, कातडी सोलली, डोळे फोडले, सळ्या घातल्या डोळ्यात, नख कापले, कितीतरी हाल हाल केले, पण धर्मासाठी त्यांनी ते सगळं सोसलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याकरता सगळं सोसलं आणि आपण जे काही करणार आहे ते आपण आपल्यासाठी करणार आहे. आलं का लक्षात? मग करायला काय हरकत आहे, बरोबर की नाही? आयुष्यात कधीच नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानायची नाही, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. शेवटी कधी कधी लढूनही अपयश येतं, ते स्वीकारायचं. आलं का लक्षात? आणि लक पार्ट 1%च लक असतं, 99% एफर्ट असतात. आणि म्हणून आपण एफर्ट करायचे, जर अनसक्सेस झालो तर लकवर 1% सोडून द्यायचं. पण हार्डवर्क केल्यावर कधी सक्सेस मिळत नाही असं कधी होत नाही. मग आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे की आता ज्यांनी 11वी काहीच केली नाही, आलं का लक्षात, तर 11वी काहीच केली नाही त्यांनी आता त्याच्या नादी पण लागायचं नाही. समजलं? त्यातले 2च चॅप्टर करायचे 11वीचे. कोणते चॅप्टर? ग्रॅव्हिटेशन आणि रे ऑप्टिक्स. कोणते करायचे? ग्रॅव्हिटेशन आणि रे ऑप्टिक्स. ओके, आता काय होणार आहे त्याने तुमचा, तर तुमचं 20% वेटेज हे 11वीला आहे आणि 80% वेटेज हे 12वीला आहे. म्हणजे तुमच्या 50 प्रश्नापैकी तुमचे 10 प्रश्न 10 क्वेश्चन्स, जाऊ द्या मी बोटानेच लिहिते.
हां चालेल चालेल. 10 क्वेश्चन्स हे 11वीतून येणार आहेत आणि 40 क्वेश्चन बोटानेच लिहिते मी. जाते अरे हां पेन सिलेक्टर दॅट्स व्हाईट कलर घेऊ आपण. हां हे पेन ब्लॅक पेन आणि इरेजर दॅट्स. ओके आता पेन पेन हां ओके चालेल का. अरे सॉरी हां 11वी काय प्रॉब्लेम आहे. जाऊ दे. 11वी 10 क्वेश्चन्स. हां नाही जमतंय मला बोटानेच बरं. ठीक आहे हां. तर तुमचे 50 प्रश्नांपैकी 10 प्रश्न हे 11वीतून येणार आहे आणि 12वीतून 40 प्रश्न येणार आहे. मग आता ग्रॅव्हिटेशनवर प्रत्येक चॅप्टरवर 8 चॅप्टर आहेत फिजिक्सचे. किती आहेत? 8 चॅप्टर आहे. पैकी तुमच्या ग्रॅव्हिटेशनला मी शॉर्टमध्ये लिहिते 2 प्रश्न पडणारे आणि रे ऑप्टिक्सला 2 प्रश्न पडणारे. म्हणजे हे 2 चॅप्टर केले तर तुमचा 4 मार्काचा सिलेबस झालाय. मग जातो किती तुमचा 6 मार्क्स. तो जात नाही. तो कसा कव्हर होतो ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. आलं का लक्षात. मग आता हे 6 मार्क तुमचे 4 मार्क 11वीच्या सिलेबसवर झाले. आता मी तुम्हाला ते सगळं शॉर्टकट काय कसं ग्रॅव्हिटेशन ते पण सांगणार आहे. आलं का लक्षात. काय फोकस करा कसं करा. आता 12वीचे जे आहे ना त्याच्यात थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, केटीजे अँड रेडिएशन आणि थर्मोडायनॅमिक्स. 11वीचा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, केटीजे अँड रेडिएशन आणि थर्मोडायनॅमिक्स हे मिळून तुम्हाला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरवर 1 प्रश्न पडणार आहे कंपल्सरी. किती प्रश्न पडणार आहे? 1 प्रश्न. केटीजे अँड रेडिएशनवर 4 ते 5. किती? 4 और 5. काही शिफ्टला 4 पडलाय, काही शिफ्टला 5 पडलाय. आणि सगळ्यात म्हणजे आवडता चॅप्टर आहे सीईटी वाल्याचा की ज्याच्यावर 4 किंवा 5 प्रश्न शिफ्टला पडलेत आणि थर्मोडायनॅमिक्सवर 2 किंवा 3 पडलेत. 2 और 3. काहीला 2 पडलेत, काहीला. सम करा 4 + 1 + 2 म्हणजे किती झाले तुमचे 7 ते 8 प्रश्न फक्त आणि फक्त हीट आणि थर्मल प्रॉपर्टी हीट सेक्शनवर, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स सेक्शनवर तेवढे प्रश्न पडणारे. म्हणजे आधी तो जर सेक्शन चांगला केला तर किती मार्क पडणार आहे आपले फिक्स किती होणार आहे 7 ते 8 मार्क. समजलं. पहिले हा सेक्शन करायचा. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर काय घ्यायचा सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर घेताना 11वीचा सेमीकंडक्टर केल्याशिवाय 12वीकडे जाता येतं का? नाही जाता येत. म्हणजे आपोआप इथला 1 मार्क सेमीकंडक्टरचा आणि इकडे 2 म्हणजे सेमीकंडक्टरवरचे 3 मार्क्स तुमच्या खिशात आले का नाही. आता तिथेही काय काय प्रश्न पडणार कसं सगळं सांगते मी तुम्हाला. आलं का लक्षात. हां तर सेमीकंडक्टर करायचा. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायचं. आता तुम्ही हे मी याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जर चॅनलला गेलात आणि तिथं फिजिक्सचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर तुम्हाला आणखी चांगलं कळेल तिथं. समजलं. म्हणजे तुम्हाला मला गोष्ट एकच सांगायची की प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना आता तुम्ही ठरवायचंय की कशाला वेटेज आधी द्यायचंय, कोणता चॅप्टर आधी करायचा आहे आणि कोणता ऑप्शनला टाकायचा आहे. इज दॅट क्लिअर. आता मी याच्यात वेळ घालवत नाही, मी विषयाकडे येते डायरेक्ट. आलं का लक्षात. कारण आपलं विषयाचं जास्त शिकून झालं पाहिजे. तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता प्रत्येक विषयाचा की कोणता चॅप्टर आधी करायचा. ओके हां ठीक आहे. आता आपण पहिल्या चॅप्टरकडे येऊ, रोटेशनल डायनॅमिक्स. आता ह्या तिन्हींचे बघा याचे लेक्चर्स पडतील तिथं. थर्मल प्रॉपर्टीचे 3 भाग पडलेले आहेत. त्याच्यात सगळे शॉर्टकट दिलेले काय कसं ते बघा तुम्ही. बघा तासाभरात चॅप्टर होऊन जाणार आहे तुमचा. केटीजे अँड रेडिएशनचा आज सकाळी अपलोड केलाय, अर्ध्या तासाचा भाग केलाय. सगळे शॉर्टकट आणि सगळं दिलंय. त्यातलं मी तुम्हाला इथे जेवढं सांगता येईल तेवढं सांगते. आलं का लक्षात. आणि थर्मोडायनॅमिक्स ते पण सांगून टाकते. म्हणजे त्याचे भाग पडतील तुमच्या 22 तारखेपर्यंत ऍटलिस्ट हा सेक्शन तरी होईल. कारण आम्हाला खूप लोड आहे आणि ते सगळं करून युट्यूबला वेळ देणं जमत नाही. बोर्डाचे पेपर होते तपासायला सगळं, त्यामुळं इच्छा असूनही अपलोड करता येत नाहीत व्हिडिओ. आलं लक्षात. खूप कंटेंट खूप आहे पण अपलोड करायला वेळ नाही अशी सिच्युएशन आहे. तरी पण जास्तीत जास्त करणार आहे तोपर्यंत. आणि तुम्हाला अजून एक सांगते बघा. तर PYQ सगळ्यात जास्त भर कशावर द्या PYQ वर. तर 22% PYQ हे रिपीट होतात आणि बाकीचे कन्सेप्ट रिपीट होतात म्हणजे व्हॅल्यू चेंज होतात. आलं का लक्षात. आणि तुमची अजून एक मी सोय खूप छान केलेली आहे. तुम्ही जर चॅनलला प्लेलिस्टला गेलात
आणि तिथं शॉर्ट व्हिडिओ पाहिले, त्या चॅप्टरवर क्लिक करून तर तुम्हाला सगळे PYQ सापडतील. आलं का लक्षात? म्हणजे मॅक्सिमम अपलोड केलेले आता तर सेमीकंडक्टरवर 30-40 सापडतील. असं तिथं थेरी क्वेश्चन्स पण आहेत, म्हणजे शॉर्ट क्वेश्चन आहे, तुमचा वेळ वाचणार आहे, 1 मिनिटात एक प्रश्न होणार आहे तुमचा. इतकी तुमच्यासाठी सोय केलेली आहे. तर तुम्ही ते पण PYQ बघू शकता. म्हणजे तुम्हाला कमी वेळात अभ्यास करायला अशा पद्धतीने चान्स दिलेला आहे. आलं का लक्षात? तर आता पहिला चॅप्टर आपण म्हणजे पहिला भर कशावर द्या? PYQ वर द्या. आता मी आधी 10 मिनिटात तुम्हाला पेपरच्या वेळेस काय करायचं हे सांगू आधी आणि मग विषयाचं सांगते. आता CETची परीक्षा ही कशाची परीक्षा आहे? तर जसं मॅच मध्ये शेवटची ओव्हर राहिलेली असते, 6च बॉल असतात आणि 6च रन काढायचे असतात, बरोबर की नाही? CETची परीक्षा तशी आहे. तुमच्या हातात 6च बॉल आहेत आणि तुम्हाला 6च रन काढायचे. ज्याला काढता आले तो विनर आणि ज्याला नाही आले तो लुझर. सोप्या भाषेत समजलं का? म्हणजे ही स्पीड, टाइम मॅनेजमेंट, ॲक्युरसी आणि सेल्फ रिस्पेक्ट याची परीक्षा आहे. मग तुमच्याकडे वेळ आहे 45 मिनिट. फिजिक्ससाठी किती वेळ आहे? 45 मिनिट. तुमच्या बोर्डला प्रॉब्लेम आहे का सर काही? हा नाही ना, पेन्सिलनी पण येत नाही ते. हे मग 45 मिनिट आणि 50 प्रश्न सोडवायचे तुम्हाला, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही जर हिशोब केला तर तुमच्या एका प्रश्नाच्या वाट्याला 54 सेकंद वेळ येतो. किती येतो? 54 सेकंद. पेपर ऑनलाईन आहे, बघून क्लिक करायला 4 सेकंद जाणार आहे. मग प्रश्नाला राहिले 50 सेकंद. मग आता त्या 50 सेकंदमध्ये मी प्रश्न वाचू का मी प्रश्न सोडू का मी क्लिक करू, बरोबर की नाही? मग कळलं का? मग स्पीड, टाइम, ॲक्युरसी आणि सेल्फ रिस्पेक्ट मी का म्हटलं तर शेजारच्याकडे डोकून पाहिलं ना आपलं सेल्फ रिस्पेक्ट. जेव्हा आपण कुणाला काहीतरी विचारतो ना, आता हे लक्षात ठेवा, शेजारच्या कम्प्युटरवाल्याचा तुमचा प्रश्न एक येतो तो त्याचा 49 आहे. त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीवर भरोसा ठेवू नका, त्याला विचारू नका. म्हणून सेल्फ रिस्पेक्ट. ज्या दिवशी आपण दुसऱ्या कोणाला प्रश्नाचं उत्तर विचारतो ना त्या दिवशी आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट गमावलेला असतो. आलं का लक्षात? मी जे काही केलंय माझ्यावर विश्वास आहे आणि मी कुणाला विचारणार नाही, म्हणून मी तिथे शब्द वापरला, दॅट इज अ एक्झाम ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. अंडरस्टूड? आणि म्हणून ही कशाची एक्झाम आहे? स्पीड, टाइम, ॲक्युरसी, टाइम मॅनेजमेंट आणि सेल्फ रिस्पेक्ट या सगळ्याची ही परीक्षा आहे. आणि आता तुम्हाला 50 प्रश्न हे 45 मिनिटात सोडवायचे. एका प्रश्नाच्या वाट्याला 54 सेकंद येणार आहे, त्यातले 4 सेकंद वजा झाले म्हणजे तुमच्याकडे एका प्रश्नासाठी वेळ राहिलेला आहे 50 सेकंद. किती राहिलेला आहे? 50 सेकंद. मग आता ह्या 50 सेकंदात स्ट्रॅटेजी कशी आखायची? तर ही स्ट्रॅटेजी अशी आखायची, क्लिअर ऑल करून टाका. ओके, स्ट्रॅटेजी कशी आखायची? तर तुम्ही जर क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास केला तर 10 ते 11 प्रश्न हे थेरी क्वेश्चन्स असतात. काय असतात? 10 ते 11 प्रश्न थेरी क्वेश्चन्स असतात. जर तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल तर आधी पटपट थेरी क्वेश्चन्स क्लिक करायचे. आलं का लक्षात? म्हणजे पहिला फोकस कशावर करायचा? थेरी क्वेश्चन्सवर. मग जर 11 क्वेश्चन्स तुमचे थेरी क्वेश्चन्स आहेत, बघा 11 प्रश्न जर थेरी क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही 10 सेकंदात ते क्लिक केले तर तिथे तुमचा प्रत्येक ठिकाणी 40 सेकंद वेळ वाचलेला आहे आणि 11 प्रश्नाचा वेळ झालेला आहे 440 सेकंद. किती वेळ वाचवला तुम्ही? 440 सेकंद. समजलं का? पहिलं काय करायचं? थेरी क्वेश्चन्स सोडवायचे, पटपट पाहायचे थेरी क्वेश्चन्स आणि ते क्लिक करायचे. मग आता बघा, आता काय करायचं? सोप्या न्यूमेरिकल्स कडे यायचं. काय करायचं आता? इझी न्यूमेरिकल्स. ते जवळपास 15 असतात. किती असतात? 15. मग आता हे 15 प्रश्न तुम्ही केले आणि आता तिथे यातला काही वेळ वापरला. आलं का लक्षात? त्याचा 50 आणि यातला तुम्ही 30 घेतला समजा. मग 80 सेकंदात तुम्ही ते 15 सोडवले आणि यातला जरी वेळ घेतला तरी तुमचा वेळ यातून थोडाफार वेळ उरलेला आहे. समजलं का? आणि मग इझी न्यूमेरिकल सोडवायचे. आता हे झाले 26 आणि तुमचे सोडवायचे राहिले 24. पण हे 26 मात्र परफेक्ट सोडवायचे. आलं का लक्षात? तेवढ्या वेळात. म्हणजे काय झालं?
तेवढे मार्क फिक्स झाले. 30 पर्यंत स्कोअर आला ना, मोर दॅन सफिशियंट झाला. आलं लक्षात आणा. आणि म्हणून 26 प्रश्न ह्या तेवढ्या वेळात तुम्ही, आता तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आता जे डिफिकल्ट आहेत, आता इथला वाचवलेला वेळ त्या डिफिकल्टला वापरायचा. ठीक आहे, नाही 24 झाले, पण 15 तर सोडवून होतील. मग शिल्लक राहिले 9, आणि त्या 9ला क्लिक करून द्यायचं. टाइम पाहायचा आता किती राहिला. आता दिसतंय 5 मिनिट राहिले, 9 राहिले. होत नाही ना, द्या सगळे क्लिक करून, वाटेल ते क्लिक करा. का तर निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. त्या 9 मधले 2-3 जरी बरोबर आले तर आला का आपला 30-35 स्कोअर? टार्गेट अचीव्ह झालं का? कळलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं? समजलं का? आणि हे स्मार्ट वर्क त्या परीक्षेच्या 3 तासात जो करतो त्याला सक्सेस मिळतं. म्हणून आधी स्ट्रॅटेजी आखून घ्यायची सगळी. पेपर कसाही आला बघा, काही शिफ्टला पेपर हार्ड येतो. हार्ड आला की गेलं सगळं, व्हायबल होतात मुलं. मेंटल कॉन्सन्ट्रेशन पूर्ण ढासळून जातं. नाही ढासळू द्यायचं. का तर तुमचं जे पर्सेंटाईल निघतं ना, तुमच्या शिफ्टला किती मुलं बसले होते त्याच्याहून निघतं. मग हिला जर हार्ड आहे, ही त्या शिफ्टला आहे, तर त्याला पण हार्ड आहे ना. हार्ड शिफ्टला सगळ्यांनाच हार्ड आहे. म्हणजे कधी कधी बघा, जर 90 मार्क असतील, हार्ड पेपर असेल आणि 90 मार्क असेल तरी 98 पर्सेंटाईल निघालेलं आहे. आणि कधी कधी 150 मार्क पडले तरी 99 पर्सेंटाईल निघालेलं आहे. समजलं का? पेपर हार्ड निघाला म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेशन अजिबात ढासळू द्यायचं नाही. तुम्ही किती कॉन्फिडंटली त्याला सामोरं जाता त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मला नाही वाटत की तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. कळतंय का? पटतंय का? सगळ्यात महत्वाचं. हां, आता आपण विषयाकडे येऊ. कळलं का? मग काय करायचं? आता सगळ्या विषयाचे ज्याचं तुमचे वेटेज जास्त आहे ते चॅप्टर आधी करायचे. आलं लक्षात? त्यानंतर जेव्हा तुम्ही आता मॉक टेस्ट देणार आहात तर मॉक टेस्ट देताना ही स्ट्रॅटेजी वापरा. आलं लक्षात? म्हणजे तुमचं काय होतं, तुम्ही जर सिरियली करत गेला ना मानो, फिजिक्सवाले लोक महाबेकार असतात. मी जरी फिजिक्सची तरी खरं बोलते मी. का तर पहिले 5-6 प्रश्न एवढे अवघड टाकून ठेवतात का बस तुम्ही कोलॅप्स झाले पाहिजे. म्हणजे तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन ढासळवण्याचा पुरेपूर एक्झामिनर प्रयत्न करत असतो. म्हणूनच आपण त्याला कसं फेस करायचं हे आपण ठरवायचं. म्हणून पहिल्या 5-6कडे सुरुवातीला पाहायचंच नाही. आलं का लक्षात? डायरेक्ट 6व्या याच्यापासून वाचायला सुरुवात करायची. आणि 6व्यापासून वाचायला सुरुवात केली की मग थेरी क्लिक करत जायचं. आलं लक्षात? मग इझी न्यूमरिकल्स आणि मग हार्ड न्यूमरिकल्स. आणि राहिले, आता दिसतंय की आता 4-5 राहिले ना, आता सोडून होणार नाही तर क्लिक करून द्यायचे. कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीये. रिकामे सोडायचे नाहीत. एवढ्या गोष्टी करायच्या. आता अभ्यासाकडे वळू आपण. आता बघा पहिला चॅप्टर, रोटेशनल डायनॅमिक्स. आता त्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये काय असतं तर ज्या तुमच्या पुस्तकात काहीच लिहू नका. मी तुम्हाला नंतर सगळं लिहून मीच सांगेल तुम्हाला लिहून घ्या. आधी फक्त डोक्यात घाला. आपलं उलट असतं, सगळं वहीत, डोकं पूर्ण रिकामं. माझी उलटी स्ट्रॅटेजी असते, आधी डोक्यात घाला आणि मग डोक्यात असलं ना की हे डोकं जर ठिकाणावर असेल तर आपण जिथं जाऊ तिथं ते आपल्या बरोबर राहतं ज्ञान. बरोबर? वही प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं नाहीच ना. म्हणून आधी डोक्यात घाला. तर आता तुमच्या पुस्तकात जे चार्ट आहेत बघा, त्याच्यामध्ये व्हेक्टर प्रॉडक्ट आहेत का? व्हेक्टर प्रॉडक्ट. आता ते सोपे कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या पूर्ण सगळ्याच पुस्तकामध्ये एक 8-9 व्हेक्टर प्रॉडक्ट आहे. आणि तुम्हाला आता प्रत्येकाची शिफ्ट वेगळी आहे, प्रत्येकाला वेगळा प्रश्न येईल तर त्याच्यामध्ये साधारणतः एखादा व्हेक्टर प्रॉडक्ट लिहायला येतो. आणि व्हेक्टर प्रॉडक्टमध्ये सिक्वेन्स महत्वाचा असतो. बरोबर की नाही? आणि मग ते व्हेक्टर प्रॉडक्ट कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया, जो मुवमेंट ऑफ इनर्शियाचा चार्ट आहे तुमच्याकडे, प्रत्येक बॉडीचं प्रत्येक ऍक्सिस बद्दलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर आता तुम्ही जर चॅनलला गेलात ना तर तिथे ट्रिकनी पण ते सांगितलेलं आहे, काय वाक्य वापरून काय वगैरे ते. तर ते मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही करा. त्यात मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल. जेव्हा डायमीटर अबाउट डायमीटर काढायला येतं ना तेव्हा थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस वापरायचा असतो. आणि जेव्हा अबाउट टँजेंट येतं ना तेव्हा थेरम ऑफ ए पॅरलल ऍक्सिस वापरायचा असतो. समजलं? डायमीटरचं आलं की कोणता थेरम वापरायचा? थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आणि टँजेंटचं आलं तर थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. ही एक ट्रिक लक्षात ठेवा.
आणि ते सगळे मुवमेंट ऑफ इनर्शिया वेळ मिळाला तर मी तुम्हाला इथे सांगून देईल की 5-10 मिनिटात कसे लक्षात ठेवता येतात ते. पण आता आपण व्हेक्टर प्रॉडक्ट बघू. आता व्हेक्टर प्रॉडक्ट काय बघा, झांबरे नाही आली का लेक्चरला? झांबरे म्हणे झांबरे आहे कोणी? झांबरे रेणुका झांबरे नाही का? आपलं व्हाईट बोर्डच चांगलं आहे. हा तर आता बघा आपल्याकडे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे का, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲसिलरेशन. आता ह्या सगळ्यांचा व्हेक्टर प्रॉडक्ट करताना काय करायचं तर आर नंतर लिहायचा. सोपी ट्रिक. आर काय करायचा नंतर लिहायचा. समजलं का? आणि मग हे कशामधलं रिलेशन आहे तर थीटा क्रॉस आर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे का? समजलं. त्याच्यानंतर ओमेगा क्रॉस आर आणि ए दॅट इज इक्वल टू अल्फा क्रॉस आर. समजलं का? सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा. आता एल दॅट इज इक्वल टू आर क्रॉस पी, याच्यात आर आधी घ्यायचा. टॉर्क टो दॅट इज इक्वल टू आर क्रॉस एफ. त्याच्यानंतर टॉर्क आणखी लिहितात बघा, टॉर्क इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण टॉर्क लिहितात पी क्रॉस ई, आणि ही पी असते इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. आणि टॉर्क मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण लिहितात आणि याच्यामध्ये एम क्रॉस बी, कधी कधी म्यू क्रॉस बी. आता MCQ आला तर बोर्डाला, हा समजतंय का? आणि एवढेच वेक्टर प्रॉडक्ट आहे. आणि आणखी ए टँजेन्शियल ॲसिलरेशन आहे तुमच्या याच्यात आणि एक रेडियल ॲसिलरेशन आहे. रेडियल ॲसिलरेशन ओमेगा क्रॉस व्ही आणि टँजेन्शियल ॲसिलरेशन अल्फा क्रॉस आर, जे ऑलरेडी इथे आहे. हे आहे टँजेन्शियल. समजले का? एवढे वेक्टर प्रॉडक्ट सोडून तुमच्या पुस्तकात वेक्टर प्रॉडक्ट नाहीत. समजलं? म्हणजे एखादा लिहायला आला तर कळलं का हे जे लिहिले याच्यात आर नंतर आहे आणि हे जे लिहिले याच्यात आर आधी आहे. कशा कशाचे एवढे पाठ करणं सोपं आहे का नाही? यस ऑर नो? ना लिहायचे असतील तर लिहून घ्या. आता कुणाला तरी पडणार आहे, सगळ्यांची क्वेश्चन पेपर डिफरंट आहे. समजलं का? करू शकतो. हो हो. सगळ्या नोट्स PDF सेकंड पेज थर्ड पेज मागे येऊ शकतो. मी जसे लिहिले तसे 2 पार्ट करूनच लिहा बाळांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे वाल्यात सगळ्यात आर काय नंतर आहे. सिक्वेन्स चुकवायचा नाही.
झालं का? ओके. आता रोलिंग मोशन मध्ये कळलं. अजून काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया करायचे सगळ्या बॉडीचे. मग त्याच्यावर एक तर डिरेक्टली फॉर्म्युला तरी येतो, नाही तर फॉर्म्युला बेस न्यूमरिकल तरी येतं. म्हणजे पहिलं काम काय करायचं फिजिक्सचा अभ्यास करताना? तर सगळे फॉर्म्युले करायचे. काय करायचं? फॉर्म्युले करायचे. म्हणजे कधी कधी फॉर्म्युला बेस्ड असतात. आता हे फॉर्म्युल्यामध्येच येणार आहे की नाही तुमचं? म्हणजे फॉर्म्युले चांगले करायचे आणि मग त्या फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करायची, नुसते फॉर्म्युलर नाही. मग आता बघा, जर तुम्ही कुठलं पुस्तक वापरत असाल प्रॅक्टिससाठी, टार्गेट असेल, अरिहंत असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल PYQ साठी सगळ्यात चांगलं पुस्तक स्कोअर बुस्टर आहे. कोणतं पुस्तक आहे? त्याच्यात सगळे 2004 पासून 2023-22 पर्यंतचे, 23चं अजून बाजारात आलेलं नाही, 23चे PYQ असलेलं. तर टार्गेटमध्ये काय सोल्युशन नाहीये दिलेलं, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळं तर तुम्ही ते स्कोअर बुस्टर पुस्तक वापरू शकता. आता तुमचं बरीचशी वेळ हातातून निघून गेलेली आहे, पण तुम्ही आता फोकस कशावर करा? फॉर्म्युल्यावर करा, PYQवर फोकस करा आणि फॉर्म्युला नीट करा आणि त्याला अप्लाय कसं करायचं. आता समजा तुम्ही एखादं पुस्तक घेतलं अभ्यासाला, तर 5 एक प्रश्न करा. फॉर एक्झाम्पल, V² दॅट इज इक्वल टू, म्हणजे V दॅट इज इक्वल टू RG tan θ स्क्वेअर रूट ऑफ, हा स्पीडचा फॉर्म्युला आहे तुमचा. आणि तर काही याच्यात काय असणार आहे तुमचं? थीटा काढायला आलेला असेल, काही याच्यात V काढायला आले असेल, काही याच्यात R काढायला आले असेल. म्हणजे 5 एक अभ्यास काय करायचा? आता वेळ कमी राहिलाय, म्हणजे एका फॉर्म्युल्याचं साधारणतः एक न्यूमरिकल तुमच्या हाताखालून सोडवलं गेलं पाहिजे. आणि तिथं काय असतं? 5 जर न्यूमरिकल असतील सिक्वेन्सनी, तर एकात V असतं काढायला, एकात R असतं, एकात tan θ असतं. आणि जेव्हा जेव्हा स्क्वेअर रूट मधली क्वांटिटी काढायची असते ना, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, त्याच्यानंतर तुम्हाला लॉक टेबल अलाउड नाहीये. तिथे आहे लॉक टेबलचा ऑप्शन येतो याच्यावर तुमच्या कम्प्युटरवर, पण शक्यतो तो टाळायचा. तर लॉक टेबल टाळण्याकरता काय करायचं? तर बऱ्याचशा व्हॅल्यू तुमच्या लर्न असतील तर तुमचं काम खूप सोपं होणार आहे. रूट टू असतं बघा, 1.414. करू का हे इरेज करू का सगळं? हा, हे बघा, √2 1.414, 1/√2 AC सर्किट मध्ये हे लागतं. 0.707, √3 1.732, त्याच्यानंतर 1/√3 0.5660. त्यानंतर आता बघा, हे सगळे मी सांगते ते त्या व्हॅल्यू तुम्ही घरी पण करू शकता. आलं लक्षात? आतापर्यंत पायची किंमत तुम्ही 3.142 घेतली, बरोबर. आता 22/7 घ्यायची. कारण आता मी तुम्हाला सांगते बघा, की नेहमी क्वेश्चन पेपर सोडवताना आधी ऑप्शन पाहिजे. ऑलवेज सी दी ऑप्शन फर्स्ट. का ऑप्शन पाहिजे? तर कधी कधी आता तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचं काय त्या 3 तासात? वेळ, टाइम. आणि जर तो समजा तिथे 4π तसंच ठेवलेलं असेल आणि तुम्ही 4π घेऊन सगळं कॅल्क्युलेशन केलं, तुमचा वेळ वाया गेला का नाही? म्हणून पहिलं काम काय? MCQ वाचला की आधी ऑलवेज सी दी ऑप्शन फर्स्ट. आणि 4π जर तसंच ठेवला असेल तर 4π तसंच ठेवून कॅल्क्युलेशन करायचं. समजलं का? ऑप्शन पाहिल्याचा फायदा काय होतो? आपला वेळ जात नाही. कधी कधी π² तसंच ठेवलेला असतो आणि आपण π² ची व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेशन करतो. त्याच्यानंतर बऱ्याचदा 10/3 येतं तुमच्याकडे. तर 10/3 असेल तर 3.33. आता जीची किंमत आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन 6.67 × 10⁻11, तर त्याला 20/3 घ्यायचं. त्याला आलं लक्षात? 6.67 घेऊन कॅल्क्युलेशन अवघड होतात. 20/3 घ्यायचं. आणि नेहमी कधीच गुणाकार भागाकार करत बसायचे नाहीत, अनावश्यक. फक्त लॉजिक लावायचं. आलं लक्षात? गुणाकार भागाकार जितके टाळता येतील, कारण तिथं देता नाही ना, क्वेश्चन पेपर अशी दिलेली असते की तुमचे खूप सारे व्हॅल्यू कॅन्सल होत असतात. आलं का लक्षात? पण ते तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्यासाठी या सगळ्या व्हॅल्यू वापरायच्या. 0.5 कुठं दिलं असेल ना, तर लगेच 1/2 करून टाकायचं. समजलं? त्याच्यानंतर 1.5, आता हे 1.5 कुठं दिलेलं असतं? तर ते थर्मोडायनेमिक्स मध्ये गॅमाची व्हॅल्यू दिलेली असते 1.5. आणि म्हणून जर 1.5 दिलं, 1.5 दिलं ना, तर कधीच 1.5 घ्यायचं नाही, ते 3/2 घ्यायचं. समजलं का?
म्हणजे जेवढं कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं करता येईल ते सोपं करायचं. त्यानंतर पाय स्क्वेअर, जी बाय पाय स्क्वेअर जिथे जिथे येईल बघा, जी बाय पाय स्क्वेअर दॅट इज नियरली इक्वल टू 1. जिथे जिथे जी बाय पाय स्क्वेअर येईल त्याची व्हॅल्यू 1 घेऊन टाकायची. समजलं का? असे खूप सारे शॉर्टकट्स आहेत आणि ते जर आपण वापरले म्हणजे ते आपल्याला माहीत असतील तर आपल्याला सगळ्यात पहिले टाईम सेव्हिंग टेक्निक यायला पाहिजे आणि ह्या सगळ्या टाईम सेव्हिंग टेक्निकच्या गोष्टी आहेत. आता बघा 4 पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू ही 10 घ्यायची, जीची व्हॅल्यू काय घ्यायची 10 घ्यायची. मग 4G आलं तर 40 येणार का नाही? येस ऑर नो? आणि म्हणून या पद्धतीने तुम्हाला तशा त्या व्हॅल्यू सगळ्या घेता आल्या पाहिजे. 2 पाय 4 पाय आलं लक्षात. त्यानंतर जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 2G, जी स्क्वेअर 4G, या सगळ्या व्हॅल्यूचे हे जे कॉन्स्टंट आहे ते जर तुमचे लर्न असतील तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे कॅल्क्युलेशनला. समजली का स्ट्रॅटेजी? हां, आता येऊ आपण पुढे. आता तुम्हाला मी चॅप्टर सांगते. आता केटीजी अँड रेडिएशन एकदम सोपा आणि काय काय लक्षात ठेवायचं. आता थर्मल प्रॉपर्टीजचा एकच मार्क आहे, त्याचे 3 लेक्चर अपलोड आहे, शॉर्टकट पण तिथे सांगितलेले ते तुम्ही घरी करा. पण केटीजी अँड रेडिएशन 3 किंवा 4 पडणार आहेत आणि साधारणतः अर्ध्या तासात सगळं काही कव्हर होणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे त्याच्यावर फोकस करा. तर आता मी सांगते तुम्हाला केटीजी अँड रेडिएशन. तर मला हे सांगा, तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम माहिती आहेत का? हां, सांगा बरं मला. मोनो ॲटॉमिक गॅसच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम किती? येस, युअर सेल्फ. येस, यू आर लाफिंग. हां, युअर सेल्फ. येस, स्टँड अप अँड टेल. तू नाही, तुझ्या शेजारचा, दोघं पण. हां, येस, स्टँड अप अँड टेल. तू मोनो ॲटॉमिकची सांग आणि तू डाय ॲटॉमिक रिजिडची सांग. डिग्रीज ऑफ फ्रीडम. अरे बाळांनो, आमचा 180चा क्लास आहे. हे खूप चिल्लर आहेत माझ्या दृष्टीने एवढे मुलं. बसा खाली. मग आता शांत बसायचं, तोंडाला हात लावून हसायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना मी हसवायला लावीन. समजलं का? हां, कम ॲट पॉइंट. तर डिग्री ऑफ फ्रीडम शोधण्याचा सोपा फॉर्म्युला काय? तर समजा डिग्री ऑफ फ्रीडम F दॅट इज इक्वल टू F that is equal to तुमच्या बोर्डने आज फार त्रास दिलाय. हा काय? अरे आमचा पकडा पण बोर्ड आहे. हा 3n - r डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला. कोण सांगतं मला? मोनो ॲटॉमिक ची डिग्री 3, डायटॉमिक रिजिड 5, ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर आणि पूर्ण चॅप्टरचा खेळ जो आहे ना केटीजी अँड रेडिएशनचा तो डिग्रीज ऑफ फ्रीडमवर आहे. कशावर आहे? डिग्रीज ऑफ फ्रीडमवर आहे. बसा खाली. आता बघा कसं शोधायचं. तर आता पहिलं आहे गॅस आहे मोनो ॲटॉमिक. काय आहे? मोनो ॲटॉमिक. आता N म्हणजे काय? तर ॲटॉमिसिटी आणि R म्हणजे रेस्ट्रिक्शन. आता हा सिंगल मॉलिक्यूल आहे, हा असा सिंगल मॉलिक्यूल आहे. याला वाट फुटेल तिकडे जाता येईल. याला रेस्ट्रिक्शन आहे का? त्याला वाटलं X ने जावं तो X ने जाईल, त्याला वाटलं Y ने जावं तो Y ने जाईल, त्याला वाटलं Z ने जावं Z ने जाईल. रेस्ट्रिक्शन आहे का त्याला? नाही. मग रेस्ट्रिक्शन 0 आहे. आणि आता बघा मोनो ॲटॉमिकची F दॅट इज इक्वल टू ॲटॉमिसिटी, मोनो मीन सिंगल आणि रेस्ट्रिक्शन 0, म्हणून डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आली त्याची? 3. समजलं का? तर ही डिग्रीज ऑफ फ्रीडम झाली 3. आता त्याचा लगेच CV काढून घ्यायचा, कारण हा CV आपल्याला सगळ्या ठिकाणी लागणार आहे आणि इथे CP लागणार आहे. आता याला आपण F म्हणतो आणि इथे म्हणायचं F/2 × R. म्हणजे आता याचा काय झाला? 3/2R. हा काय झाला? 3/2R. आता F+2/2 × R.
आणि आता त्याचा घ्यायचा गामा, दॅट इज इक्वल टू CP बाय CV अँड दॅट इज इक्वल टू F+2 बाय F. हा झाला फॉर्म्युला. या सगळ्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. आता डायॲटॉमिक रिजिड, आता याचं काय येणार आहे, F+2 म्हणजे F आहे 5/2 R आणि CP बाय CV केलं तर 5/3. तुमच्या पुस्तकात इथपर्यंतच दिलेलं आहे. आलं का लक्षात? तर याची व्हॅल्यू 1.666, दॅट इज नथिंग बट 1.67. आता ही व्हॅल्यू का लागणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आलं का लक्षात? म्हणून ही व्हॅल्यू तुमची लर्न असली पाहिजे. आता दुसरं आहे बघा, डायॲटॉमिक रिजिड. डायॲटॉमिक रिजिड, आता याला 3 ट्रान्सलेशनल. हे बघा रिजिड आहेत, 2 ॲटम इथे आहेत, म्हणजे याला फिरायचं तर याला असं फिरावं लागणार आहे. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल. आणि हा जेव्हा स्वतःभोवती रोटेट करणारे एक्स ॲक्सिसला असतील तर त्याचं जी काही हे असते ती निग्लिजिबल असते, मुवमेंट ऑफ इनर्शिया निग्लिजिबल असतो. पण हा कोणाभोवती फिरू शकतो? जर एक्सला असेल तर हा वाय भोवती फिरू शकतो, हा झेड भोवती. म्हणजे याला 2 रोटेशनल, 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल. हे आपण थेरीत शिकलो की याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. पण आपल्या फॉर्म्युल्यानुसार बघा 3 ॲटॉमिसिटी 2 आहे, 3 2 6 मायनस रेस्ट्रिक्शन किती आहे त्याला, तर रेस्ट्रिक्शन 1 आहे. हे बघा डायॲटॉमिक, हे बघा, आणि हे रेस्ट्रिक्शन डायॲटॉमिकचं 1 रेस्ट्रिक्शन आहे त्याला. समजलं का? म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाली त्याची, 5. मग आता इथे काय झाले, 5/2R, इथे झाले 7/2R आणि इथे झालं 7/5. तुम्हाला इथपर्यंतच माहिती आहे. आणि आता बघा दॅट इज इक्वल टू, ही व्हॅल्यू महत्वाची आहे आणि हे आहे 1.4. समजलं का? आता पुढची महत्वाची ते हे येणार आहे तुम्हाला, ही व्हॅल्यू जास्त महत्वाची आहे. तिसरं आहे ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर. ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर. आता कोण कोण, H2S, SO2 हे ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर आहे. आता 3 ॲटम आहेत, 1 2 आणि 3. आता बघा रेस्ट्रिक्शन किती झाले, 1 2 3. लिनियर नाही येते तिन्ही ॲटम्स. मग आता 3 3 9, 9 मायनस 3 म्हणजे किती झाले, 6. समजलं का? आणि आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. काय, ह्या तिन्ही व्हॅल्यू 3 5 आणि 6. नंतर येतं बघा डायॲटॉमिक नॉन रिजिड. डायॲटॉमिक नॉन रिजिड. आणि 5वं येतं ट्रायॲटॉमिक लिनियर. तर ह्या दोन्हींचीही डिग्रीज ऑफ फ्रीडम येते 7. येते ती 7. कारण आता जर ट्रायॲटॉमिक तुमचं तुम्ही लिनियर घेतले 3 ॲटम बघा हे असे, तर आता रेस्ट्रिक्शन्स किती आले त्याला, 2च. CO2 2च आले. म्हणजे इथं काय झालं, 3 3 9, 9 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 7. आणि डायॲटॉमिक तुमचा जो नॉन रिजिड आहे तर त्याला पण 5 तुमचे 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल, असे 7. समजलं का? थेरीत हे तुम्ही शिकलात. पण हे 3 जास्त महत्वाचे आहेत. आता आपल्या फॉर्म्युलानुसार इथे बघा, आता 6/2 म्हणजे काय झालं तुमचे 3R. आता इथे 3 + 2 म्हणजे 8/2 4R आणि 4/3 किती आले, 4/3 येस 1.33. आणि ह्या व्हॅल्यू महत्वाच्या. आणि इथं जर करायचं झालं तर हे येणार आहे तुमचं 7/2R, हे आलं तुमचं 9/2R, हे झालं 9/7 आणि व्हॅल्यू येईल 1.28. समजलं का? आता तुमच्या दृष्टीने त्या व्हॅल्यू जास्त महत्वाच्या आहेत. आता तुम्हाला काय काय विचारलं जातं याच्यावर प्रश्न काय काय विचार, चार्ट समजला? हां, लिहायचं असेल तर लिहून घ्या. म्हणजे फक्त त्या व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतील किंवा हे सगळं एकत्रित. याच्यावर खूप खूप सारे प्रश्न आहेत केटीजन रेडिएशनला. मी आता सगळे सांगते. टाइप ऑफ ॲटम इथे म्हणायचं,
टाईप ऑफ ॲटम. आता इथे म्हणायचं N इज ॲटॉमिसिटी अँड R इज रेस्ट्रिक्शन. N इज ॲटॉमिसिटी अँड R इज रेस्ट्रिक्शन. इथं खूप सारा वेळ वाचणार आहे तुम्हाला. एवढा चार्ट आला ना तर तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे. आता मी प्रश्न सांगते कसे येतात. हरी अप. हवरा पटपट झालं. त्या व्हॅल्यू तुमच्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्ही आतापर्यंत काढल्याच नव्हत्या. बरोबर आहे ना? हां, आता त्याच्यावरच प्रश्न आहे. आता मी फक्त एवढाच सेक्शन पुसते कारण बाकीचं सगळं तुम्हाला लागणार आहे. प्रश्न असा विचारला जातो, R by CV that is equal to 0.4. What is the type of atom? आता सोडवायचं कसं? तर आपल्याला मेयर्स रिलेशन माहिती आहे. CP minus CV that is equal to R. आपल्याला R by CV दिलेलं आहे. Divide each term by CV. Then CP by CV it becomes gamma. इथं टच झालं की हे होते. हां, gamma minus 1 that is equal to R by CV आणि R by CV ची व्हॅल्यू येणार आहे तुमची 0.4. समजतंय का? डायरेक्ट केलंय, समजतंय का? हां, मग आता गामा दॅट इज इक्वल टू हे तिकडं गेले ट्रान्सफर करून 1.4. गामा 1.4 कोणाचा आहे? डायॲटॉमिक रिजिड. सीईटीला आलेला प्रश्न आहे आणि नीटला कसा प्रश्न आलाय बघा, 1 मार्काला आलाय. मग आता सोपं टेक्निक पण तुम्हाला सांगणार आहे. आणि नीटला 4 मार्कासाठी प्रश्न आलाय, R by CV दॅट इज इक्वल टू 0.67. एवढं करायची काहीच गरज नाही, एकाच मिनिटात सांगता येतं. टाईप कसा आहे? मोनोॲटॉमिक. म्हणजे तुम्ही काय करायचं, R by CV ची व्हॅल्यू दिली की लगेच पटकन त्याच्यात 1 मिळवायचा आणि जी गॅमाची व्हॅल्यू 1 आहे त्या ॲटमचं नाव लिहायचं. एवढं करायची गरज आहे का? म्हणून ह्या व्हॅल्यू महत्वाच्या आहेत. समजलं का? म्हणजे R by CV जर तुम्हाला 1.33 दिलं तर तुमचं काय येणार आहे? ट्रायॲटॉमिक नॉन लिनियर. समजलं? जर तुम्हाला R by CV दॅट इज इक्वल टू 0.28 दिलं तर काय येईल? एकच कोणता तरी ऑप्शन देतील, डायॲटॉमिक नॉन रिजिड किंवा ट्रायॲटॉमिक लिनियर. एक कोणता तरी ऑप्शन देतील. कळलं का? नीटला 4 मार्काला येतो, सीईटीला 1 मार्काला येतो. एवढ्या सोप्या पद्धतीने सोडवता येतो, पण हे सगळं माहीत असेल तर. अंडरस्टूड? आता बघा याच्यावर आणखी काय काय प्रश्न विचारला जातो. करू क्लीन ऑल? आता बघा तुम्हाला सीव्हीचा फॉर्म्युला विचारला जातो, सीपीचा फॉर्म्युला विचारला जातो आणि तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला विचारला जातो, एफचा फॉर्म्युला विचारला जातो किंवा तो गॅमाच्या स्वरूपात विचारला जातो. मग आता तुम्हाला काय माहिती आहे? मेयर्स रिलेशन सीपी मायनस सीव्ही दॅट इज इक्वल टू आर आणि गॅमा दॅट इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही. इथे तुम्हाला माहिती आहे. आता डिरेक्टली लर्न करायचे ते कसे करायचे, पण मी आधी तुम्हाला ऑब्टेन करून दाखवते एकाच मिनिटात. आता इथे काय, जेव्हा तुम्हाला सीपीचा फॉर्म्युला विचारला ना, सीव्हीची व्हॅल्यू टाकायची. कशाची व्हॅल्यू टाकायची? सीव्हीची व्हॅल्यू टाकायची. मग आता इथे सीव्हीची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची? सीव्हीची व्हॅल्यू येणार आहे बघा, सीव्ही दॅट इज इक्वल टू सीपी बाय गॅमा. मग आता मी टाकलं सीपी मायनस सीपी बाय गॅमा दॅट इज इक्वल टू आर. सीपी कॉमन काढलं, आतमध्ये 1 मायनस 1 मायनस
1 by gamma that is equal to r. Therefore Cp that is equal to, हे इथे झाले गामा आणि इथे झाले बघा गामा डिवायडेड बाय गामा मायनस 1 आणि तिकडं गेल्यावर झाले गॅमा आर डिवायडेड बाय गामा मायनस 1. ह्या फॉर्म्युल्यावर खूपदा PYQ आलेला आहे, तुम्ही डिरेक्टली लर्न करू शकता. आता बघा हा झाला सीपीचा फॉर्म्युला. सीव्हीचा लिहू नका, मी तुम्हाला सांगते नंतर काय करायचं ते. आता मला सीव्हीचा ऑब्टेन करायचं आहे. आता मला कुणाची व्हॅल्यू टाकायची? सीपीची व्हॅल्यू टाकायची. सीपी बरोबर काय येणार आहे तुमचं? गॅमा इंटू सीव्ही. मग आता बघा तुमचं सीपी गॅमा इंटू सीव्ही मायनस सीव्ही दॅट इज इक्वल टू आर. तुम्ही जर सीव्ही कॉमन काढलं आतमध्ये आलं गामा मायनस 1 दॅट इज इक्वल टू आर अँड देअरफॉर सीव्ही दॅट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय गामा मायनस 1. हा डिरेक्टली फॉर्म्युला लर्न करायचा. समजलं? आता गॅमाच्या स्वरूपात एफ, मी एफचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता बघा मगाशी, की जो काही डिग्रीज ऑफ फ्रीडम होता तुमचं एफ दॅट इज इक्वल टू, इथे होतं तुमचं गॅमा सीपी बाय सीव्ही दॅट इज नथिंग बट 1 प्लस गॅमा. आणि इथे फक्त लक्षात ठेवताना त्याला जर सॉल्व केलं तुम्ही डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या स्वरूपात तर इथं फक्त येतं 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. एफ ची व्हॅल्यू काय येते? 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1, गॅमाच्या स्वरूपात डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर ह्या पद्धतीने आता तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. सीपी इज ऑलवेज ग्रेटर देन सीव्ही असं तुम्ही शिकलत. मग इथे बघा आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1, आर डिवायडेड बाय गॅमा मायनस 1 दोन्ही ठिकाणी सारखं आहे का? येस ऑर नो? आणि इथं फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं? गॅमाने, ॲडियाबॅटिक रेशोने मल्टिप्लाय करायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपे आहे का नाही? याच्यावर PYQ आलेला आहे, याच्यावर PYQ आलेला आहे, याच्यावर PYQ. आणि इथे पण सगळ्या ठिकाणी एफ दॅट इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1, कारण गॅमा दॅट इज इक्वल टू आपला फॉर्म्युला होता बघा एफ प्लस 2 डिवायडेड बाय एफ. आणि याला जर तुम्ही सोडवलं, याला जर तुम्ही सोडवलं तर तुमचं एफ बरोबर येणार आहे 2 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. तर या पद्धतीने हे तिन्ही फॉर्म्युले अत्यंत महत्त्वाचे, परीक्षेत सोडवत बसायचे नाही, डायरेक्ट लर्न करायचे, पटपट पटपट क्लिक करायचं. कळलं का? हे सगळे खूप IMP प्रश्न आहेत, याच्यावर खूपदा प्रश्न आलेले. तुम्ही जर PYQ पाहिले तर खूप सारे प्रश्न त्याच्यावर आहेत. ओके. म्हणजे आधी आपल्याला हे कळलं पाहिजे की प्रश्न कशावर विचारले जातात, तशी तयारी करायची. आता मी तुम्हाला बाकीचं ओरली सांगते काय काय करा ह्या चॅप्टरचं. RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता VRMS, हे बघा VRMS घ्या नाही तर CRMS घ्या, काही फरक पडत नाही. VRMS दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ थ्राईस P बाय रो, हा एक फॉर्म्युला आहे, आणि अंडर रूट ऑफ थ्राईस RT अपॉन M0 हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो? आता ह्या फॉर्म्युल्यावर प्रश्न कसा विचारला जातो बघा, तर की जर समजा इफ द RMS व्हेलॉसिटी ऑफ ए गॅस मॉलिक्यूल इज डबल्ड, ती डबल झाली म्हणजे V2 काय झालं तुमचं, तर V2 दॅट इज इक्वल टू ट्वाइस V1 ॲट NTP, देन ॲट व्हॉट टेम्परेचर इट इज डबल. कोणत्या तापमानाला ती, कोणत्या टेम्परेचरला ती डबल झालेली असेल. मग आता तुम्हाला T1 माहिती आहे बाळांनो, T1 काय आहे तुमचं 273 केल्विन, आणि तुम्हाला काय काढायचंय T2 काढायचंय. आता बघा जे काढायचंय तुम्हाला त्याला नेहमी न्यूमरेटरला ठेवायचं, हे लक्षात ठेवा. आता अंडर रूट ऑफ T2 बाय T1 तुम्हाला हे काढायचंय. आता हे T2 काढायचंय, हे आलं 273. हे झालंय का तुमचं? हे रफ करू का मी? हां ओके.
देअरफॉर आता ज्या ज्या वेळेस स्क्वेअर रूट मध्ये येतं तेव्हा तेव्हा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स आणि इथं 2v1 टाकली याची व्हॅल्यू तर इथं काय राहिले 2 राहिले. मग आता बघा तर आता त्याचं स्क्वेअरिंग म्हटलं की 4 झाले का नाही. मग आता इथे काय झाले t2 divided by 273 and therefore t2 that is equal to 273 by into 4 that is 1092 केल्विन. आणि नेहमी हे विचारला जाणारा प्रश्न आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे याची कशी ते लॉंग कट निकळला कसं सोडवलं ते. मग आता बघा असं तुम्हाला 1/2 ला आलेलं आहे 1/2 झाली व्हेलॉसिटी म्हणजे v2 दॅट इज इक्वल टू 1/2 v1 विचारलेलं आहे डबल विचारलेलं आहे 1/3 टाइम्स विचारलेलं आहे त्यानंतर 3 टाइम्स विचारलेलं आहे 4 टाइम्स विचारलेलं आहे. मी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला. आता काय बघा जर 1/2 टाइम्स विचारलं ना हाफ झाली तर 273 ला 4 ने डिवाइड करायचं. किती डिवाइड करायचं 4 ने समजलं. 1/3 टाइम्स झालं ना 273 ला 9 ने डिवाइड करायचं समजलं. डबल झालं तर 273 ला त्याचा स्क्वेअर करून डबल झालं 4 ने 3 टाइम्स म्हणलं तर 273 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 9 ने 4 टाइम्स म्हणलं तर 273 ला कितीने मल्टिप्लाय 16 ने. आणि ऑप्शन पाहायचा इथे त्याचा एक छान असा चार्ट बनवायचा घरी गेल्यावर डबल झाल्यावर काय ट्रिपल झाल्यावर व्हॅल्यू जर पाठ असतील तर खूप सारं सोपं जातं किंवा आपल्याला तिथं अंदाज येतो तो आकडा पाहून खूप पटकन क्लिक करता येतं. फक्त पहिली गोष्ट काय पाहायची की तिथं ऑप्शन केल्विन मध्ये येणारं उत्तर तुमचं केल्विन मध्ये आलेलं आहे. ऑप्शन मी सांगितलं फिजिक्सचे लोक फार बेकार असतात आणि तुम्हाला ऑप्शन डिग्री सेल्सिअस मध्ये दिला तर तुम्हाला याच्यातून काय करायचे 273 मायनस करायचे म्हणजे 819 उत्तर येणार आहे याचं डिग्री सेल्सिअस मध्ये. तर अशा सगळ्या व्हॅल्यू जर तुमच्या लन असतील तर हा फार सीईटीचा आवडता प्रश्न आहे. ट्रिक कळली का येस ऑर नो. हां तुम्ही जर याला गेलात चॅनलला गेलात तर त्याचा आयता चार्ट तुम्हाला भेटणार आहे तिथं त्या जस्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ओके त्याच्यानंतर प्रेशरचे फॉर्म्युले करा या पद्धतीने सगळं जे जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता थर्मोडायनॅमिक्समध्ये सगळे आता मी कशा कशावर स्ट्रेस द्यायचा ते सांगते तुम्हाला पटपट पटपट. तर थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्ही सगळ्या प्रोसेस करा आणि सगळ्यात जास्त आवडती प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक. त्याच्यावर खूप सारे प्रश्न आहे त्याचे 3 इक्वेशन ऑफ स्टेट आहेत. मला कोण सांगेल व्हॉट इज द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. 3 सांगायचे 3 इक्वेशन्स ऑफ स्टेट सांगायचे. PV रेस टू गॅमा तुमच्या पुस्तकात आहे तुमच्या पुस्तकात एकच दिलेलं आहे आणि इक्वेशन 3वर प्रश्न आलेले आहेत सीईटीला. हे झालं का करू का क्लीन करू का हे. हां हे बघा PV रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. PV नंतर घ्यायचा TV काय घ्यायचा PV नंतर घ्यायचा TV आणि इथे घ्यायचं गॅमा -1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि आता घ्यायचं PT आणि याला घ्यायचं 1 मायनस गॅमा आणि याला घ्यायचं गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. तिन्ही फॉर्म्युल्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत अँड दीज आर द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. खूप सारे सापडतील तुम्हाला. लक्षात कसं ठेवायचं आलं लक्षात. PV TV आणि PT त्याचे दोन्ही घ्यायचे. इथे गॅमा इथे गॅमा -1 इथं 1 मायनस गॅमा आणि गॅमा असं लक्षात ठेवायचं. आणि जो काढायला लावला समजा आता तुम्हाला 2 क्वांटिटी देतील P1 V1 रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. जर V1 रेस टू गॅमा काढायला लावलं ना तर तो न्यूमरेटरला घ्यायचा समजलं आणि V2 रेस टू गॅमा काढायचं असेल तर तो ही एक नेहमी ट्रिक लक्षात ठेवायची. जे काढायचं त्याला कुठे घ्यायचं न्यूमरेटरला घ्यायचं. तुम्ही जर डिनॉमिनेटरला घेतलं ना तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हमखास चूक होती म्हणून जे काढायचं ते नेहमी कुठे घ्यायचं न्यूमरेटरला. म्हणजे जे काढायला लावलं त्याला काय घ्यायचं न्यूमरेटरला घ्यायचं. ही एक ट्रिक लक्षात ठेवा आणि शक्यतो न्यूमरेटर मोठा ठेवायचा 10ची पॉवर सरकून म्हणजे मग कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. तर या पद्धतीने करायचं. समजलं का मग कशावर फोकस करायचं सगळ्या प्रोसेसवर फोकस करायचं. त्यातली त्यात जास्त लाडकी प्रोसेस कोणती सीईटी वाल्यांची ॲडियाबॅटिक. त्याच्यामुळं त्याच्यावरची जास्त न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा. आता ह्या प्रोसेसवर काय काय प्रश्न विचारले जातात ते 1 मिनिटात सांगते मी तुम्हाला. Q दॅट इज इक्वल टू W फॉर व्हॉट प्रोसेस. कशा कशासाठी आहे Q बरोबर W. फक्त आयसोथर्मल
सायक्लिकसाठी पण क्यू बरोबर डब्ल्यू. कारण दोन्हींचे वेगवेगळे आहेत. आले लक्षात. आता मी सांगितलं ॲडियाबॅटिक प्रोसेस फार लाडकी प्रोसेस आहे आणि खूप वेळा आलेला प्रश्न डेल्टा यू दॅट इज इक्वल टू मायनस डब्ल्यू दॅट इज फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. खूप साऱ्या वेळा रिपीट झालेला PYQ आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. नेक्स्ट डेल्टा यू दॅट इज इक्वल टू 0, डब्ल्यू दॅट इज इक्वल टू 0, क्यू दॅट इज इक्वल टू 0 फॉर व्हॉट प्रोसेस? For what process? No. आयसोकोरिकला Q बरोबर W आहे, 0 नाही आहे. अरे आयसोकोरिकला आपण काढले ना Q बरोबर डेल्टा U दॅट इज इक्वल टू NCVDT. आलंय का Q ची व्हॅल्यू? येस और नो? ऑल इक्वल टू 0 फॉर विच प्रोसेस? That's why its PV diagram cannot be plotted. PV diagram कोणत्या प्रोसेसचा काढता येत नाही असाही प्रश्न येऊ शकतो. The PV diagram of which process cannot plotted? Free expansion. अंडरस्टूड. आणि सगळं 0 कोणा करता आहे? फ्री एक्सपान्शन साठी आहे. समजलं. आणि मग बाकीचे फॉर्म्युले आयसोबारिक, आयसो मीन्स सेम, बार मीन्स प्रेशरचं युनिट, प्रेशर कॉन्स्टंट. मग त्याच्यासाठीची क्यू ची व्हॅल्यू येते बघा NCPDT आयसोबारिक साठी आणि आयसोकोरिक साठी NCVDT. आयसोथर्मल साठी Q दॅट इज इक्वल टू NRT LN. जेव्हा LN घेतो तेव्हा लॉग टू दी बेस E VF डिवायडेड बाय VI आणि दॅट इज इक्वल टू त्याचीच पुढे किंमत टाकता येते NRT LN PI डिवायडेड बाय PF. आणि सोडवताना आपल्याला इथं 2.10 करावा लागतो 2.303 NRT. आता लॉग लिहायचं इथं VF डिवायडेड बाय VI आणि इकडं पण तसंच 2.303 NRT लॉग ऑफ PI डिवायडेड बाय PF. आणि ॲडियाबॅटिकचं W दॅट इज इक्वल टू इथे येतं तुमचं NR कंसात येतं TI मायनस TF डिवायडेड बाय गॅमा मायनस 1 मायनस V रेस टू मायनस गॅमा प्लस 1 म्हणजे 1 मायनस गॅमा. हां ओके. हे सगळे फॉर्म्युले कळले का? हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. कसे कसे विचारू शकतात. कळलं का? असा अभ्यास करायचा असतो. आता याचं कारण पण सांगते तुम्हाला. आयसोथर्मल मध्ये Q बरोबर डेल्टा U प्लस W असा तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स असतो. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर तुमचं काय असतं? कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जी दॅट ओनली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. म्हणून इंटरनल एनर्जी काय झाली? 0 झाली. म्हणून Q बरोबर काय झालं तुमचं? W झालं. हे झालं आयसोथर्मलचं कारण. आता सायक्लिक मध्ये काय असतं बघा. आता मी सायक्लिकची आणखी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. सायक्लिक प्रोसेस मध्ये सायकल असते अशी आणि त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी दॅट इज अ स्टेट फंक्शन. आणि बघा इथं इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कोइन्साइड झाली आणि म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी तुमची 0 झाली. मग डेल्टा U 0 झाली. इथं कोणत्या कारणाने झाली? आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणून झाली. चेंज इन टेम्परेचर 0 म्हणून. आणि इथं इंटरनल एनर्जी दॅट इज अ स्टेट फंक्शन अँड देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी 0. आणि सायक्लिक प्रोसेस मध्ये म्हणून Q बरोबर W आहे. जरी Q बरोबर W दोन्ही प्रोसेस मध्ये असेल तर कारण वेगळे आहेत. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर कॉन्स्टंट, चेंज इन टेम्परेचर 0 म्हणून इंटरनल एनर्जी 0. आणि हे कारण त्या दोन्ही मागे आहेत. आता मला तुम्हाला हे जर झालं असेल तर मी तुम्हाला सायक्लिक प्रोसेसवर खूपदा येणारा प्रश्न अगदी तोंडी सोडवता येतो. कसा सोडवायचं ते सांगते. करू रफे? आता बघा हे टच झालं ना की मग हे होतं प्रॉब्लेम.
सायक्लिक प्रोसेसमध्ये दोन फिगर काय सांगतात, तर एक चेंज होतोय कोणत्या डायरेक्शनने, क्लॉकवाईज डायरेक्शनने, आणि तो कुठं होतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शनने चेंज होणार आहे आणि एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू वर्क डन, ते वर्क डन देणार आहे आणि ते वर्क डन नेहमी पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं, समजलं. आणि जर इथं असेल तर इथं अँटी क्लॉकवाईज एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू वर्क डन, बट दॅट वर्क डन इज ऑलवेज निगेटिव्ह, समजलं का. आता याचा उपयोग करून MCQ कसे येतात बघा. आता हा एक स्पियर आहे आणि हा एक स्पियर आहे. आता याची डायरेक्शन अशी आहे आणि याची डायरेक्शन अशी आहे. टोटल वर्क डन इज इक्वल टू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 आणि दुसरा अजून एक ऑप्शन. समजलं का. हे क्लिअर असेल तर एका सेकंदात उत्तर देता येतं का नाही. आणि खूप सारे प्रश्न आकृती बेस्ड असतात आणि त्याच्यामुळं इथं याचेच ॲरो उलटे केले, आता आलं निगेटिव्ह, याचे ॲरो उलटे केले तर आता काय वर्क डन पॉझिटिव्ह. आहे का सोपं. यस और नो. गमती गमतीत शिकायचं एकदम. टेन्शन लेने का नाही देने का. कळलं का कसा उपयोग करायचा आणि कसं विचारलं जातं प्रश्न. हां, आता अजून प्रश्न सांगते तुम्हाला कसे. हे बघा, तुम्हाला असा ग्राफ देतात. वन 2 3 4. सांगा बरं मला 1 2 3 4 कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत. खूपदा येणार असे फिगर बेस्ड प्रश्न. कोण सांगतं मला, रेज युअर हँड. हा, पीव्ही डायग्राम आहे नॅचरली. याच्यात दुसरं काय नाहीच आहे ना थर्मोडायनामिक्स मध्ये. तेवढे तुम्ही हुशार आहात म्हणून मी काढलं नाही. क्रमाने सांगा मला 1 2 3 4. येस युअर सेल्फ नो. बरं ठीक आहे. आता एक 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगते ते. आडवी रेषा आयसोबारिक, उभी रेषा, आता इथं पीव्ही समजून घ्या. आयसोकोरिक, उभी रेषा आयसोकोरिक, रेक्टँग्युलर हायपरबोला आयसोथर्मल, आणि जेव्हा हे स्टीपर काढता उभं काढता असं तर ती असते ॲडियाबॅटिक. समजलं का. आता हे एक्सपान्शन आहे. काय कशाहून ठरवायचं एक्सपान्शन आहे, तर हे हा ॲरो असा चाललाय म्हणजे व्हॉल्यूम वाढत चाललाय. ही कशाची फिगर आहे, एक्सपान्शनची. समजलं कसं ओळखायचं. याला उलट केलं असतं तर ती कशाची फिगर आहे, कंप्रेशनची. समजतंय. आता सांगा मला, 1 नंबर आहे आयसोबारिक, 2 नंबर आहे आयसोथर्मल, 3 नंबर आहे ॲडियाबॅटिक आणि 4 नंबर आहे आयसोकोरिक. समजलं का. आता फिजिक्स डेंजर फिजिक्सवाले काय करणार, 1 2 3 4 नाही देणार, 1 3 4 2 असं देणार आणि तुम्हाला अजून बुचकाळ्यात पाडणार आणि आता ओळखा म्हणणार. इतकं सिक्वेन्सनी सरळ देणार नाहीत. समजलं का. आणि स्लोप ऑफ ह्या दोन्हींमध्ये काय लक्षात ठेवायचं, स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी स्लोप ऑफ आयसोथर्मल. लिहून घ्या. गॅमा टाइम्स ग्रेटर असतो तो, कारण याचं इक्वेशन ऑफ स्टेट असतं पीव्ही दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि याचं असतं पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि म्हणून स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक ऑलवेज ग्रेटर दॅन दी स्लोप ऑफ आयसोथर्मल अँड दॅट इज गॅमा टाइम्स ग्रेटर. आता येईल का ओळखायला आलं तर. घुसतंय का डोक्यात, का ओव्हरलोड होतंय, जातंय का डोक्यात.
क्लिअर? आता बघा अजून एक महत्वाचा प्रश्न. आता जेव्हा तुमचं एक्सपान्शन होणार आहे या पद्धतीने, तर तुम्हाला विचारतात आता हा वरचा कर्व कोणता आहे सांगा बरं मला, आणि खालचा? क्लिअर झालं? हा. आता हे एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन आहे? क्लिअर झालं? फिजिक्स मध्ये आकृत्या आपल्याशी बोलतात बघा, पण त्या काय बोलतात हे कळायला आपल्याला फिजिक्सची अक्कल असावी लागते, है की नाही? तर आता बघा इथं याच्यावर काय प्रश्न येणार आहे, तर इथं ज्या वेळेस असं येणार आहे तर वर्क डन याला म्हटलं इक्वेशन 1 आणि याला म्हटलं इक्वेशन 2. तर वरचा आहे तुमचा आयसोथर्मलचा कर्व आणि खालचा आहे ॲडियाबॅटिकचा कर्व. वर्क डन इज ग्रेटर इन विच केस? येस, आयसोथर्मल. पण आता मी काय करते बघा, कंप्रेशन. आता सांगा बरं, आता हा झाला तुमचा ॲडियाबॅटिकचा, समजलं, आणि हा झाला तुमचा आयसोथर्मलचा. आता वर्क डन कुठं ग्रेटर सांगा बरं मला? एरिया अंडर द कर्व दॅट गिव्स यू वर्क डन. इथं आयसोथर्मलला एरिया जास्त आहे आणि कंप्रेशनला कुठे एरिया जास्त आहे? ॲडियाबॅटिकला. आलं का लक्षात? आपण गर्दीत ॲरोच पाहत नाही, कुठं दिलाय, कॉम्प्रेशन दिलंय का एक्सपान्शन दिलंय? कंप्रेशन जर दिलं तर ॲडियाबॅटिकचं वर्क डन जास्त. अंडरस्टूड? आणि जर तुम्हाला एक्सपान्शन दिलं तर कोणाचं वर्क डन जास्त? आयसोथर्मलचं. असे खूप सारे मजेचे प्रश्न थर्मोडायनॅमिक्सवर आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत सोपा, छान चॅप्टर आहे. कळलं का? जमतील सोडवायला प्रश्न? या पद्धतीने अभ्यास करा. फॉर्म्युला बेस्ड प्रश्न जास्त येतात थर्मोडायनॅमिक्सचे आणि ॲडियाबॅटिकवर न्यूमेरिकल जास्त येतात, ॲडियाबॅटिक प्रोसेसवर. आय थिंक आता बऱ्यापैकी क्लिअर झालंय तुमचा थर्मोडायनॅमिक्स. झालाय का? आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, त्याच्यामध्ये जे तुमचे मॅग्नेटिक इंडक्शनचे 4-5 फॉर्म्युले आहेत, तिथं आपलं कन्फ्युजन होतं. तर त्यातला लाडका फॉर्म्युला कोणता? मॅग्नेटिक इंडक्शन ॲट दी सेंटर ऑफ दी कॉईल, की ज्याच्यावर तुमचा आत्ता स्टेट बोर्डला 15वा प्रश्न आला होता, त्याच्यावर बीचा फॉर्म्युला. तर सेंटर ऑफ कॉईलवर खूप सारे प्रश्न नीटला पण आलेले, सीईटीला पण आलेले. म्हणजे सगळ्यांना 5 फॉर्म्युले करायचा कंटाळा येत असेल तर तेवढा एक करा. समजलं का? सेंटर ऑफ कॉईलचं करा या पद्धतीने. त्याच्यानंतर 11वीच्या चॅप्टरची प्रिपरेशन कशी करायची, तर ग्रॅव्हिटेशन मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मोशन इन प्लेन म्हणजे ज्याला तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन म्हणता, त्याचे फॉर्म्युले सोपे कसे लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते, कारण प्रोजेक्टाईल मोशनवरचे सोपे सोडवायला. तर कसे, तर आता बघूयात आपण. तर प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट असा इथे फेकतो काहीतरी व्हेलॉसिटीने, तर त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? प्रोजेक्टाईल. आता ही त्याची काय आहे, तर ही त्याची रेंज आहे आणि ही त्याची मॅक्सिमम हाईट आहे. आणि इथपर्यंत लागलेला टाइम हा टाइम ऑफ असेंट आहे, इथून इथे लागलेला टाइम ऑफ डिसेंट आहे, आणि टाइम ऑफ असेंट प्लस टाइम ऑफ डिसेंट दॅट इज टोटल टाइम आहे. मग आता रेंज आडवा घ्यायचंय, रेंज. मग यू स्क्वेअर, ही यू त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे, यू स्क्वेअर साइन 2θ. बघा आडवं आहे ना हे, त्याला उंची आहे का? नाही, म्हणून तू कुठं घ्यायचा? शेजारी घ्यायचं, 2θ आडवं आहे म्हणून, आणि खाली घ्यायचं जी. काय घ्यायचं? जी. कळला रेंजचा फॉर्म्युला? आता हाईटचा कसा घ्यायचा बघा, हाईट दॅट इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर θ. उंची आहे ना त्याला, हाईटला, म्हणून डोक्यावर घ्यायचा, शेजारी नाही घ्यायचा. आणि दोनदा डोक्यावर घेतला, इथं एकदा डोक्यावर आहे म्हणून 1g, इथं दोनदा डोक्यावर घेतला म्हणून 2g. बघा बरं आहे का असा फॉर्म्युला? समजलं कसं लक्षात ठेवायचा? आता टाइम ऑफ असेंट, TA दॅट इज इक्वल टू यू साइन θ बाय जी, आणि त्याची दुप्पट केली, तोच टाइम ऑफ असेंट पण आहे तुमचा, आणि टाइम ऑफ डिसेंट, आणि कॅपिटल T दॅट इज इक्वल टू ट्वाइस यू साइन θ बाय जी. झाले का फॉर्म्युले लक्षात? आता न्यूमेरिकल आलं तर सोडवता येईल. आता अजून एक सांगते तुम्हाला, ही मॅक्सिमम रेंज कधी असते, तर ही रेंज मॅक्सिमम साइन 2θ मॅक्सिमम म्हणजे साइन 2θ दॅट इज इक्वल टू 1 आणि साइन 90 दॅट इज इक्वल टू 1.
मग 2 थीटा दॅट इज इक्वल टू 90 आणि म्हणून थीटा दॅट इज इक्वल टू 45 डिग्री. समजलं का? नेहमी येणारा प्रश्न की रेंज इज मॅक्सिमम व्हेन अँगल ऑफ प्रोजेक्शन इज व्हॉट इज दॅट अँगल? 45 डिग्री. आता अजून एक विचारतात की जर तुम्ही 10ला फेकला, हा प्रोजेक्टाईल 10ला फेकला 10 अँगलनी, तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी किती? तर त्याची बेरीज 90 आली पाहिजे. तर 10 असेल तर दुसरा काय येईल? 80. 20 दिला तर दुसरा काय येईल? 70. पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी. असा पण MCQ तुम्हाला येऊ शकतो. झाला का प्रोजेक्टाईल मोशन? बघा बरं किती वेळ लागला कव्हर व्हायला. आता तुम्हाला नोटेशन्स माहिती आहेत ना? थीटा अँगल ऑफ प्रोजेक्शन, यू इनिशियल व्हेलॉसिटी, जी ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग फॉर्म्युले पाठ केले तर सोडवता येईल की नाही? तुमच्या 11वीचं पुस्तक उघडा, त्याच्यातले सॉल्ड अनसॉल्ड जेवढे सोडवता येतील तेवढे सोडवा. अर्ध्या 1 तासात चॅप्टर होऊन जाईल तुमचा. समजलं? म्हणजे फारच मॅडम म्हणले 11वीचं करूच नका, तर तंतोतंत आज्ञा नाही पाळायची, या पद्धतीने करायचा. तुम्ही फार सोयीस्कर ऐकत असता शिक्षकांचं. आता ग्रॅव्हिटेशन, 5 मिनिटात ग्रॅव्हिटेशन करायचं आपल्याला. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये जास्त प्रश्न कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, फॉर्म्युले सगळेच करा, आलं का लक्षात? त्याच्यानंतर टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी, फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे. आता केई लिहून घ्यायचे. केई आली की तिच्या जोडीला नेहमी पी येते. दोन्हींची बेरीज टोटल एनर्जी येते आणि टोटल एनर्जीच्या निगेटिव्ह बाइंडिंग एनर्जी येते. असे 4 लिहून घ्यायचे. आता इक्वल टू करायचं आणि सगळ्या ठिकाणी GMM अपॉन R+H लिहून घ्यायचं. सगळ्या ठिकाणी GMM R+H, GMM R+H, GMM R+H. आता मी काय सांगते नीट ऐका. कायनेटिक एनर्जी अँड बाइंडिंग एनर्जी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. काय? कायनेटिक एनर्जी and binding energy that is always a positive and total energy and potential energy that is always a negative. म्हणून याला आणि याला प्लस चिन्ह द्यायचं, याला आणि याला मायनस चिन्ह द्यायचं आणि इथे 2, इथे 2 आणि इथे 2 लिहायचे. फक्त 2 कोणाला द्यायचे नाही? पोटेन्शियल एनर्जीला द्यायचे नाहीत. झाले का फॉर्म्युला? बघा असं धरून पाठ करा. बघा किती टेन्शन येतं आणि कसं हे होतं. आता राहतील का लक्षात? आता अजून सांगते तुम्हाला. आता याच्यावर न्यूमरिकल्स येतात, ते कसे सोडवायचे 1 मिनिटात. आता तुम्हाला विचारली कायनेटिक एनर्जी दिली आणि बाइंडिंग एनर्जी विचारली, जशीच तशी लिहिणार का नाही लिहिणार? येस ऑर नो? आणि इथे अजून एक फक्त ऍड करायचं, -TE झाला फॉर्म्युला. म्हणजे टोटल एनर्जी दिली आणि कायनेटिक विचारली आणि बाइंडिंग एनर्जी विचारली, त्याच्या अपोजिट म्हणजे मायनस तुम्हाला दिली. टोटल एनर्जी इज -3 × 10⁹ जूल. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? काय आलं उत्तर? +3 × 10⁹. बाइंडिंग विचारलं तर 3 × 10⁹. समजलं का? आता पोटेन्शियल एनर्जी याच्याशी कसं रिलेट करायचं? याला मी लिहिताना आधी पोटेन्शियल एनर्जी लिहिते. दॅट इज इक्वल टू +2 × TE. हे सारखे आहेत ना, निगेटिव्ह निगेटिव्ह आहेत ना दोन्ही, म्हणून तिथं प्लस साईन द्यायचं. आणि इथं -2 × KE दॅट इज इक्वल टू -2 × B. आता देऊ द्या बरं, कोणती पण येईल का नाही. समजा तुम्हाला टोटल एनर्जी दिली आणि पोटेन्शियल विचारली, तर तुम्ही काय करणार? त्याला 2 ने भागणार, P/2. समजतंय का? आता उलट करू आपण. P दिली, T विचारली, 2 ने काय करणार? गुणणार. समजलं का? म्हणजे कोणती दिली कोणती विचारली तर ह्या 2 फॉर्म्युल्याने सगळं काही काढता येईल का नाही 1 सेकंदात. पण फॉर्म्युले लर्न असणं महत्वाचं आहे. आणि 2 गोष्टी काय?
potential energy and total energy is always negative and kinetic energy and binding energy is always positive. आपल्याला फक्त आहे ना धरणे पाठ करणे ओका आणि घोका एवढंच फिजिक्स, तसं नाही आहे फिजिक्स. फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट शिका, फार भारी आहे फिजिक्स. वाटलं का तुम्हाला छान? ठीक आहे. आता अजून याच्यावरचे काय प्रश्न येतात ग्रॅव्हिटेशनवरचे, मजेत अभ्यास करायचा, डोंट टेक टेन्शन. आता ही अर्थ आहे. आता काय तर याच्यावर हे आहे इक्वेटर आणि हे आहे पोल. सांगा बरं मला बाळांनो, इथे किती जी ची व्हॅल्यू आहे? ज्या पृथ्वीवर तुम्ही राहता त्याच्या इक्वेटरवर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते आणि पोलवर किती असते? इक्वेटरवरती 0 आणि पोलवरती G. अरे बापरे, व्हॅल्यू सांगा मला. व्हॅल्यू नाही माहिती. 11वीला केलं काय तुम्ही? बरं, आता तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, फक्त माझं ऐकून घ्या, मी काय सांगते आणि प्रश्न कसे विचारले जातात. हा, आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल, ॲज वी गो फ्रॉम इक्वेटर टू पोल ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन. आता तरी उत्तर द्या. आणि उलट आलं, ॲज वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर व्हॉट अबाउट ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजिंग. समजलं का? आणि आपण या दोन्हींचा कुठेही थांबू, पृथ्वीच्या पृष्ठभागावर इथे असू इथे असू इथे असू, आपण 9.8 म्हणजे 9.80 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. दोन्हींचा मीन काढा, तेवढा येतो का? म्हणून आपण कुठेही व्हॅल्यू काय घेतो? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. प्रश्न कळला? आता ह्याच आर्टिकलवर काय काय प्रश्न विचारले जातात ते लक्षात घ्या. आता तुम्ही चला काढू. आता तुम्ही पृथ्वीवर याच इतक्या उंचीवर गेलात. कुठे गेलात? याच इतक्या उंचीवर गेलात. तर जशी जशी तुमची हाईट वाढत जाते ना पृथ्वीपासून, तशी तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते. काय होत जाते? कमी कमी होत जाते. आता डेप्थ, आता पृथ्वीच्या पोटात आलात. ॲज हाईट गोज ऑन इन्क्रीजिंग, जी गोज ऑन डिक्रीजिंग. पहिली गोष्ट. आता डेप्थ, पृथ्वीच्या पोटात आत राहिलात तुम्ही, तर डेप्थ गोज ऑन इन्क्रीजिंग, जी ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग. बघा आता तेच चाललात तुम्ही इथे, आणि जी गोज ऑन डिक्रीजिंगच. आणि आता बघा, तर हे इथे जो काही तुम्ही इथे आहात, तर हा जो अँगल केला याला म्हणतात लॅटिट्यूड. काय म्हणायचं त्याला? लॅटिट्यूड. ॲज लॅटिट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग, व्हॉट अबाउट ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? इन्क्रीजिंग. समजलं का? हे तुम्हाला माहिती असेल तर ॲज लॅटिट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग, जी गोज ऑन इन्क्रीजिंग. समजलं का? आता आणखी महत्वाचे प्रश्न. आधी एवढं डोक्यात घुसतंय का? हा, आता बघा वेट. आता W दॅट इज इक्वल टू mg. मग इथे जे वेट आहे तुमचं, वेट इथं काहीतरी हाईटवर, आता तुम्ही लॅटिट्यूड कमी 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 होत आहे, तुमची ऍसिलरेट डेप्थ तुमची वाढत वाढत चालली, ऍसिलरेशन ड्यू टू कमी कमी होत चालली, आणि सेंटरला ती असते 0. मग सेंटरला जर 0 तर वेट काय येणार आहे तुमचं? mg. वेट काय येणार आहे? 0. बघा प्रश्न नीट वाचायचा. व्हॉट इज द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ऑफ द अर्थ? उत्तर येईल 0. पण प्रश्न दुसरा कसा विचारला जातो? व्हॉट इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ऑफ द अर्थ? तुम्ही जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असाल आणि माझं वजन जर इथं 70 किलो आहे, तर पृथ्वीच्या सेंटरला पण 70च भरतं. मास किलो, वेट नाही. वेट माझं इथं mg भरणार आहे, पण इथं वेट माझं काय भरणार आहे? 0. पण मास माझं इथं जे मास आहे तेच मास इथं भरणार आहे. अंडरस्टूड? प्रश्न नीट पाहायचा. वेट विचारलंय का मास विचारलंय? सेंटरला वेट 0 असतं, पण मास काय असतं?
जेवढ्याच्या तेवढंच असतं, मास झिरो नसतं. समजलं का? असे प्रश्न या एका फिगरवर ओरिजिनेट होऊ शकतात. बराचसा ग्रॅव्हिटेशन मी तुमचा कव्हर केलेला आहे. शुअर शॉर्ट प्रश्न त्याच्यावर पडणार म्हणजे पडणार. जो तुम्ही 15 दिवस काहीतरी शिकला असाल तो मी किती वेळात कव्हर केला बघा, विदिन 15 मिनिट्स. चुळबुळ चालली, थांबायचंय का? हो का नाही? बर, हे अशा 2 मिनिंग होतात ना, हो का नाही, है की नाही, डुएल. ठीक आहे, कळलं मग ग्रॅव्हिटेशन कसा प्रिपेअर करायचा? बाकीचे फॉर्म्युले करा घरी जाऊन. ठीक आहे. आता सेमीकंडक्टर तुम्ही केलेला अभ्यास, आणि आता सेमीकंडक्टरवर जास्त प्रश्न ट्रान्झिस्टर. आता ट्रान्झिस्टर मध्ये काय असतं? हा आहे इमिटर, हा आहे बेस, आणि हा आहे कलेक्टर. Which is heavily doped? Who is heavily doped? Who is lightly doped? And who is moderately doped? आता 2 प्रकार हे माहिती आहे तुम्हाला, PNP आणि NPN. म्हणजे इथं PNP असेल तर हा P, हा N आणि हा P. बोला. Which is डोपिंग करतो ना आपण. अरे सेमीकंडक्टर तयार करतो म्हणजे आधी डोपिंग करावं लागतं. प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी इन अ प्युअर सेमीकंडक्टर, दॅट इज कॉल्ड एज डोपिंग. बोला. अरे मग लईच वांदे आहेत तुमचे, तुम्हाला डोपिंगच माहिती नाही. बरं लक्ष द्या, चला मी सांगते आता. इमिटर, हे सगळे प्रश्न आहेत बाळांनो, याच्यावर PYQ आलेले आहेत सगळे. इमिटर इज हेवीली डोप्ड. काय? ऐकून घ्या आधी. बेस इज लाइटली डोप्ड अँड कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड. समजलं का? काय? इमिटर इज हेवीली डोप्ड, बेस इज लाइटली डोप्ड अँड कलेक्टर इज मॉडरेटली डोप्ड. समजलं का? आता एरिया, घर कोणाचं मोठं आहे? आकृतीतून कोणाचं घर मोठं दिसतंय तुम्हाला? कलेक्टरचं घर मोठं दिसतंय का? त्याच्यानंतर कोणाचं आहे मोठं? इमिटरचं. सगळ्यात छोटं घर कोणाचं आहे? बेसचं. एकाच खोलीत राहतो तो, छोटं घर आहे त्याचं. कळलं का? मग एरिया म्हणजे कलेक्टरचा एरिया काय? मोठा. त्याच्यानंतर कोणाचा मोठा आहे? छोटा कोणाचा आहे? इमिटरचा. आणि बेसचा सगळ्यात छोटा. पण डोपिंग कोणाचं जास्त आहे? इमिटरचं. आता याच्यावर हे जे जंक्शन आहे याला म्हणतात इमिटर बेस जंक्शन आणि याला म्हणतात कलेक्टर बेस जंक्शन. तर इमिटर बेस जंक्शन that is always a forward bias and collector base junction, collector emitter junction that is always a reverse bias. कायम येणारा प्रश्न डोपिंगचा येणार. त्याच्यानंतर व्हॉट इज द कंडिशन फॉर ट्रान्झिस्टर? कोणताही ट्रान्झिस्टर असू द्या, PNP असू द्या नाही तर NPN असू द्या, इमिटर बेस जंक्शन दॅट इज ऑलवेज फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर इमिटर जंक्शन दॅट इज ऑलवेज रिव्हर्स बायस. खूप सारे PYQ त्याच्यावर विचारलेले आहेत. कळलं का? राहील आता डोपिंग लक्षात? आता करंट ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर अल्फा DC आणि बीटा DC. आता हा कॉमन बेस साठी असतो आणि हा कॉमन इमिटर साठी असतो. मग आता इथं काय घ्यायचं? तर IC डिवायडेड बाय IE. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली, सांगते तुम्हाला. IC डिवायडेड बाय IB. फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा. खूप सारे प्रश्न या 2 फॉर्म्युल्यावर पडतात. आता काय बघा, तुमचा इमिटर करंट जो असतो बघा, आता मी तुमचं शॉर्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करते, जितकं तुमच्या डोक्यात घुसेल तेवढं घुसेल. आता जर इमिटर कडून 100 इलेक्ट्रॉन आले
तर त्यातले 5 बेसमध्ये जातात आणि 95 कलेक्टरमध्ये जातात. म्हणजे थोडक्यात 5% करंट हा बेसमधून जातो आणि 95% करंट कुठून जातो? कलेक्टरमधून. म्हणजे IE दॅट इज इक्वल टू IB प्लस IC. समजलं का? आणि आता इथे बघा, तुमचा म्हणजे सगळ्यात मोठा कोण असतो? कोणता करंट? इमिटर करंट. त्याच्यापेक्षा छोटा कोण? म्हणजे हा जर 100 असेल तर हा 95 असतो आणि हा 5 असतो. सोपं लक्षात ठेवायचं. सगळ्यात छोटा कोण? बेस करंट. आणि मॉडरेट कोण? कलेक्टर करंट. समजलं का? मग आता बघा इथे तुमचं काय आहे, तर अल्फा हा नेहमी 1 पेक्षा छोटा असतो. अल्फा काय असतो? 1 पेक्षा छोटा असतो. आणि बीटा हा नेहमी 1 पेक्षा मोठा असतो. 100 ते 200 मध्ये व्हॅल्यू असते त्याची. मग आता IC बघा, IC तुमचा 95 आहे बरोबर, आणि IE 100 आहे. म्हणजे उत्तर 0.95 आलं का नाही? 0.95 म्हणजे 1 पेक्षा छोटा आलं का नाही? आणि कॉमन बेस आहे, मग जे कॉमन आहे ना ते येऊ नाही द्यायचं, वर IC घ्यायचं, दोन्ही ठिकाणी IC घ्यायचं. कॉमन बेस आहे, मग कोणता करंट राहिला? इमिटर करंट. कसंही लक्षात ठेवा. आणि कॉमन इमिटर आहे म्हणजे आता इथं IC तर आहे, E नाही घ्यायचा, मग राहिला कोण? B. समजलं का? किंवा बीटाला B घ्या, मग आपोआप इथे शिल्लक E राहिला. कसंही लक्षात ठेवा. इट ऑलवेज लेस दॅन 1 अँड इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 नियर अबाउट 100 to 200. म्हणजे जेव्हा जेव्हा अल्फा काढायला येईल बघा, तुम्हाला मी सांगते ऑलवेज सी द ऑप्शन फर्स्ट. मग जेव्हा तुम्हाला अल्फा काढायला येईल तर पाहायचं कोणता 1 पेक्षा छोटा आहे, पटकन क्लिक करायचं. कॅल्क्युलेशन करायची का नाही? लॉजिक लावायचं नेहमी फिजिक्सला. समजलं का? आणि आता यातलं रिलेशन अल्फा आणि बीटाच्या रिलेशनवर, ह्या दोन्हीत काय रिलेशन असतं, तर अल्फा DC दॅट इज इक्वल टू बीटा DC 1 प्लस बीटा DC. आणि इथे बीटा DC दॅट इज इक्वल टू अल्फा DC 1 मायनस अल्फा DC. हे दोन्ही पण फॉर्म्युले खूप खूप महत्वाचे आहे. डिरेक्टली याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. फॉर्म्युला बेस्ड. बघा अल्फा आधी आहे म्हणून पॉझिटिव्ह घ्यायचं, बीटा नंतर आहे म्हणून निगेटिव्ह घ्यायचं. असं लक्षात ठेवायचं. ट्रिक कळली का? याची कळली? खूप सारे प्रश्न याच्यावरच आहेत. आता PYQ घ्या, प्रॅक्टिस करा, व्हॅल्यू घ्या, सोडवा. आलं का लक्षात? आता मी तुम्हाला डायरेक्शन दिली आहे, ऍक्च्युअल कसा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवायचंय. करू हे रफ करू? हां ओके. आता लॉजिक गेट. आपल्याला गेट पाहिलं टेन्शन येतं ना? नाही येत? बरं, मग आता मी तुलाच प्रश्न विचारणार गेटवरचे. ठीक. हां सिंपल आहे. बरं, आता मी प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचं. हां ठीक आहे. लक्ष, सगळ्यांना गेट येतात का? हो का नाही मला सांगा. लॉजिक गेट, गेट ते गेट नाही, लॉजिक गेट येत आहे का? हो का नाही? एकदाच बोला. नाही? ओके. आता लक्षात कसं ठेवायचं? अँड गेट मी जसं सांगते त्या पद्धतीने. अँड मध्ये डी आलाय का? येस ऑर नो? आणि म्हणून डी काढायचं आणि नाव द्यायचं त्याला अँड गेट. हे ए हे बी याला इनपुट म्हणायचं, आउटपुट. अँड म्हणजे गुणाकार, हे आहे अँड, आणि अँड म्हणजे गुणाकार हे लक्षात ठेवायचं. याचं बुलियन इक्वेशन येतं ए डॉट बी. समजलं का? आता नॅन्ड, नॅन्ड म्हणजे खाली डोकं वर पाय, अँडचं उलट करायचं. आता याला फक्त गोळा जोडायचा एक. नॉट गेट म्हणजे गोळा. हे झालं नॅन्ड गेट. नॅन्ड गेट. आता इथे हे परत ए हे बी, वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी, आणि खाली डोकं वर पाय म्हणजे बार करायचा फक्त. म्हणजे इकडं वर 0 आलं ना आउटपुट, याच्या उलट खाली नॅन्डला घ्यायचं 1. 1 आलं तर इकडं काय घ्यायचं? 0. कळलं का? हां, ह्या कृत्या कळल्या?
ना मी तुम्हाला एका चार्ट मध्ये सगळे गेट शिकवणार आहे. आता बघा, आता ऑर माशाच्या पंखाचा आकार काढायचा आणि त्याला ऑर म्हणायचं. हे झालं ऑर. ऑर म्हणजे बेरीज ए आणि बी. वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. आणि आता नॉर गोळा जोडायचा. वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी चा बार. समजलं का? गेटच्या फिगर झाल्या का? आता आलं डॅश डॅश इज ए डॅश डॅश गेट, तर येईल का नाही? कळल्या आकृत्या? आणि नॉट, नॉट मध्ये ह्या पद्धतीने नॉट गेट, त्याला एकच इनपुट आणि एकच आउटपुट असतं. हा, इथं ए घ्यायचं तर वाय दॅट इज इक्वल टू ए बार. म्हणजे इथं 1 दिलं तर 0 आउटपुट मिळतं आणि 0 दिलं तर 1. कम्प्युटरला 2च नंबर कळतात, बायनरी नंबर 1 आणि 0, त्याला दुसरं काहीच कळत नाही, येडा येतो. 1 असेल तर हाय, 0 असेल तर लो. बस. आता लॉजिकल सिम्बॉल फॉर एनी गेट आलं तर येईल का? 1 मार्काला. कळली का आकृती? जमेल का? हा. आता त्याचे ट्रूथ टेबल कसे लक्षात ठेवायचे ते मी सांगणार आहे, पण पुढचे प्रश्न मी त्यालाच विचारणार आहे, सिंपल गेट वाले. हा, हे बघा 0 0 0 1 10 आणि 11 वाढवत जायचे. 0 1 10 11, क्रम चुकवायचा नाही. समजलं? आता हे इनपुट आहेत, हे दोन्ही इनपुट आहेत. आता हे सगळे आउटपुट, एकेका गेटचं आउटपुट. आता मी आधी घेतलं अँड गेट म्हणून मी इथं घेतलं अँड गेट, त्याचं आउटपुट. माझं इक्वेशन आहे वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी. आता 0 आणि 1 चा गुणाकार 0 येतो, 0 0 चा गुणाकार पण 0 येतो, फक्त 1 आणि 1 चा गुणाकार 1 येतो. समजलं का? मग आता मला सांगा 0 0 0 0 1 0 0 आणि 1 झालं. आता नॅन्ड, बाकी काहीच करायचं नाही, काहीच बघायचं नाही. वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी चा बार. जिथं जिथं 0 आहे तिथे तिथं 1 लिहायचं, खाली डोकं वर पाय. 1 1 1 आणि 0. समजलं का? नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल. कुठं? हो सॉरी सॉरी, ए डॉट बी चा बार. हा, ओके झालं. आता घ्यायचं ऑर गेट. आता वाय दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. आता बघा 0 0 ची बेरीज 0, 0 1 ची बेरीज 1, 1 0 ची बेरीज 1, 1 प्लस 1 ची बेरीज पण 1च. आता इथे बघा 0 1 1 1 झालं. आता नॉर, खाली डोकं वर पाय, ए प्लस बी चा बार. 1 0 0 0 झाले का ट्रूथ टेबल? कळले का? समजले का? अँड म्हणजे गुणाकार, ऑर म्हणजे बेरीज, नॉर म्हणजे ऑरच्या उलट आणि नॅन्ड म्हणजे अँडच्या उलट. एवढं लक्षात ठेवायचं. वेगळे ट्रूथ टेबल लक्षात ठेवायची गरज नाही, एका चार्ट मध्ये सगळे आहे. नाव यू स्टँड अप अँड टेल मी द आन्सर. येस, गेट सिंपल आहे. When any one input is high, output is high, which gate is there? Correct. If both the inputs are high, output is high, which gate is there? One more gate is there. And. हां, तसं खाली. आता लक्ष कसं ठेवायचं, आपण त्याची गंमत केली, तो सोपं म्हणला ना, म्हणून मी जे तुम्हाला आता याच्यावर तर प्रश्न विचारतीलच, ट्रूथ टेबल कोणत्या गेटचा कोणता, पण मी जे सांगते ते प्रश्न महत्वाचे आहेत. यस
आता बघा पहिला प्रश्न, इफ एनी वन इनपुट इज हाय, म्हणूनच हा टेबल केला आपण. हे कसं जातं? ऍड. ओके ठीक आहे. आता लक्ष द्या. आता मी तुम्हाला नंतर लिहून देणार आहे, आधी फक्त लक्ष द्या. इफ एनी वन इनपुट इज हाय, आउटपुट इज हाय. बघा बरं, कोणतं तरी इनपुट हाय. बघा हे इनपुट आहे, हे इनपुट आहे, दोन्ही मधलं. तर आउटपुट इज हाय. आउटपुट हाय कुठे दिसतंय तुम्हाला? आउटपुट हाय कुठे दिसतं? बघा कोणत्या गेटला दिसतं? येस, नॅन्ड आणि ऑरला दिसतंय. दिसतंय का? म्हणजे दोन उत्तर आले का त्याचे? येस ऑर नो? मग आता पाहायचं एकच कोणतं तरी उत्तर दिलेलं असेल, नॅन्ड तरी दिलेलं असेल, नाही तर ऑर तरी दिलेलं असेल, क्लिक करायचं. कळलं पहिलं? आता दुसरं, इफ बोथ द इनपुट्स आर हाय, आउटपुट इज हाय. बघा बोथ द इनपुट्स इज हाय, आउटपुट इज हाय. कोणतं कोणतं गेट आहे? अँड आणि ऑर. समजलं का? प्रश्न असे विचारले जातात गेटवर. आता पुढचं, इफ एनी टू इनपुट्स आर लो, आउटपुट इज हाय. लो, आउटपुट इज हाय. कोण कोण? नॅन्ड आणि नॉर. समजलं का? इफ बोथ द इनपुट्स आर लो, आउटपुट इज हाय. बोथ द इनपुट्स आर लो, आउटपुट इज हाय. आणि इफ एनी वन इनपुट इज लो, आउटपुट इज हाय. एनी वन इनपुट इज लो म्हणजे हे आणि हे, आणि आउटपुट इज हाय. कुठं कुठं दिसतंय आउटपुट हाय तुम्हाला? नॅन्डला दिसतंय आणि कुठे दिसतंय? ऑरला दिसतंय. अंडरस्टूड ऑर नॉट? म्हणजे टेबल केला तर कसाही प्रश्न आला तर उत्तर देता येतं का नाही, आणि मी सांगितले त्याच पद्धतीने PYQ विचारले जातात. समजलं? झाले? करू रफ? हां. आता असा सगळा कशाचा अभ्यास करा? सेमी कंडक्टर डिव्हाइसेसचा अभ्यास करा. ओके. आता थांबायचंय का कंटिन्यू करायचंय? काय करायचं? काय करू? करू का थांबायचं? थांबायचं. बरं ठीक आहे, मग थांबूया. एक महिन्याचा कोर्स असतो, तर आज कळलं की ते 2 तासात पण होऊ शकतो आणि फार एफिशियंट होऊ शकतो. सो टुडे वी ऑल द स्टुडंट्स फ्रॉम श्री सांदीपनी अकॅडमी अँड मायसेल्फ वी आर व्हेरी मच ग्रेटफुल टू मॅडम. आज एवढं सुंदर पद्धतीने मला वाटतं त्यांनी किती चॅप्टर्स घेतले? काउंट केले तुम्ही? 7 झाले असतील ना? 2 तासामध्ये 7 चॅप्टर, आणि आपल्याला एक चॅप्टर व्हायला 2 दिवस लागतील. बरोबर ना? सो वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू मॅडम. इट्स ओके. नाही, आमच्या सर्व मुलांना तुम्ही आशीर्वाद द्या की सर्व सीईटी फाडून बाहेर येते. बोलते ना मी, 2 मिनिटं बोलते. हां हां. बरं, सर माझे स्टुडंट आहेत आणि मी त्यांच्या विनंतीहून तुमच्यासाठी आले इथं. मी काही वेगळं केलेलं नाही. आलं लक्षात? मी कितीही तास शिकू शकते, कितीही. तुम्ही पाहिलं स्टार्टिंगला जेवढी एनर्जी होती माझ्याकडे, आताही तेवढी आहे. तुम्ही म्हणालात 8 तास कंटिन्यू घ्या, तर मी 8 तास कंटिन्यू घेईल आणि तुम्ही पण कंटाळणार नाही, तेवढी मी गॅरंटी देते. आमच्याकडे मी व्हिजिटिंग लेक्चरला जाते. आमचे खूप सारे 40 ज्युनियर कॉलेज आहे आमच्या संस्थेचे, आणि मला एकदा जानेवारी सुरू झाला की मला व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सुरू होतं बोलवायला. तर एक अशी शाळा आहे आमच्याकडे, सैनिकी स्कूल, की जिथले मुलं त्यांच्या रेग्युलर शिक्षकांना अजिबात शिकू देत नाहीत. पण मी जेव्हा लेक्चरला गेले तर त्या दिवशी 3 तासाचं सेशन झाल्यावर त्या मुलांनी त्यांच्या सरांना रिक्वेस्ट केली अजून 3 तास मॅडमला घ्यायला लावा. दॅट इज दी सक्सेस. म्हणजे ज्या फिजिक्सला तुम्ही आजपर्यंत आवडतं होतं तुमचं, आज तुम्हाला आवडायला लागलं. येस ऑर नो? हां. आणि ते खूप सुंदर आहे बाळांनो.
फक्त ते आधी शिक्षक आवडावा लागतो आणि मग विषय आवडतो. आलं का लक्षात? आणि त्यामुळं मला शिकवायचा कधीच कंटाळा येत नाही आणि म्हणून खूप टॉपर विद्यार्थी मी घडवलेले आहेत. आणि तसेच तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं, छान रिस्पॉन्स दिला, म्हणजे माझ्यातली तीच एनर्जी आहे शिक्षकाची. समोरच्याने नीट ऐकून घेतलं की त्याला अजून वाटतं की अजून सांगाव्यात 4 गोष्टी. लक्षात? थोडं गमतीत मी थोडी बोलली असेल, याला म्हणलं तुला गेट विचारेल असं, तर ती माझी स्टाईल आहे. आलं का लक्षात? वातावरण एकदम हसतं खेळतं ठेवायचं आणि मुलांना बोर होऊ द्यायचं नाही, हा माझा मोटो आहे. आणि दुसरा मोटो असा आहे की ग्रामीण भागातले, आपण ग्रामीण मध्येच पडतो, किती नगर शहर म्हणलं तरी मोठं खेड आहे आपलं नगर म्हणजे. आलं का लक्षात? तर आपण ग्रामीण भागातले मुलं आहे ना, फक्त भीतीमुळे मागं पडतो. तर अजिबात भीती बाळगू नका, काहीच नाही. जर तुम्ही भीती बाळगली तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तर कधीच भीती बाळगायची नाही. तुमच्यासारखी मी ही अतिशय छोट्या खेड्यातून आलेली आहे, पण मी जसे माझे विद्यार्थी घडवले तसे माझे 2 मुलं पण घडवले. आज माझा मुलगा अमेरिकेमध्ये MS करतो आहे. आलं का लक्षात? नगरमध्ये. मोठी मुलगी माझी इंजिनियर आहे, ती पण छान जॉब करते आहे. माझा भाऊ पण अमेरिकेत आहे, तो पण छोट्याच खेड्यातून शिकला. म्हणजे हा न्यूनगंड काढून टाका की खेड्यातले मुलं पुढे जाऊ शकत नाहीत, कारण सगळ्यात इफिशियंट एनर्जी ही खेड्यातल्या मुलांमध्ये असते. हार्डवर्क करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, फक्त ते करायची तयारी ठेवा. आलं का लक्षात? यू कॅन, यू विल. जेव्हा तुम्ही ठरवलं तुम्ही ते करू शकता. आणि म्हणून शहरात जेव्हा कधी आपण इंटरव्ह्यूला जातो, आपल्याकडे खूप काही असतं, फक्त आपण व्यक्त होत नाही. म्हणून व्यक्त व्हायला शिका. जो तुमच्यात न्यूनगंड आहे तो काढून टाका. नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, कधीही निगेटिव्ह अप्रोचने पुढे जायचं नाही. पॉझिटिव्हिटी, आसपास असणारे लोक मित्र करा, मैत्रिणी करा, आयुष्यात नेहमी प्रगती होईल. CET तुम्ही निश्चितच क्रॅक कराल. सगळ्या विषयाचे व्हिडिओ पहा, प्रमोशन म्हणून नाही, तुमच्या फायद्यासाठी पहा. आलं का लक्षात? आणि PYQ जे सगळे शॉर्ट व्हिडिओ केलेले ते बघा, त्याचा जरूर फायदा करून घ्या. ऑल दी बेस्ट. थँक्यू.